नमस्कार. ग्रूव अँड गिग्स प्रस्तुत कमेडियन्स राऊंड टेबलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इकडे म्हणजे डिस्कशनचा फॉर्मॅट जरी एकदम आज सगळी दिग्गज लोकं असली तरी आज आपण कॉमेडीमध्ये आजपर्यंत जे होत आलं किंवा आता पुढे होणार आहे किंवा आत्तापर्यंत आपण जे करतोय किंवा आत्ता आपल्या ज्या क्षेत्रात आपल्याला ज्या घडामोडी दिसतात त्याच्यावर आज आम्ही थोड्याशा गप्पा मारायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपल्याकडे जे एकदम मोठं पॅनल आलेलं आहे ते तू बघून थोडीशी आमचा हा पहिलाच एपिसोड त्याच्यामुळे थोडीशी धडकी भरल्यासारखं झालेलं आहे. पण इथे कोणाचा असं आय डोंट थिंक फॉर्मल इंट्रोडक्शन द्यायची गरज आहे. पण आज आपल्याबरोबर तृप्ती मॅडम, अनिश गोरेगावकर, भारत सर, आनंद सर, श्रेया मॅडम, मंदार सर आहेत. सो आज आपण ह्या संदर्भात बोलू की कॉमेडी किंवा हे क्षेत्र कुठपर्यंत येऊन थांबलं आहे आणि आज आपण इथून पुढे विथ डिजिटल OTT एकच फॉर्म किंवा एकच फॉर्मॅट उरलेला नाही आहे ह्या सगळ्यांना या स्टेजवर आणायचा. सो हाऊ डू यू थिंक इट हॅज प्रोग्रेस? जयेश, यू वॉन्ट टू टेक दिस? नमस्कार. नमस्कार. एक सिंपल प्रश्नाने सुरुवात करूया आपण या पॉडकास्टची की हाऊ डिड कॉमेडी हॅपन टू यू? वाय डिड यू चूज दिस? व्हॉट वॉज युअर मोटिवेटिंग फॅक्टर? आणि लाईक सर तुमच्यापासून आपण सुरुवात करू की वाय यू चूज? की नाही, मी काही चूज वगैरे असं केलं नाही किंवा कोणीच करत नाही. म्हणजे जर का असं कोणी सांगत असेल की मी त्याच्यासाठी, तर ती एक आवड असू शकते की त्याच्यातली गंमत असू शकते. रोल सगळेच वेगवेगळे सुरुवातीला करत असतो, त्याच्यातला एखादा फॉर्मॅट तुम्हाला गमतीदार वाटतो, लोकांना तो गमतीदार वाटतो बेसिकली, आणि त्यानंतर तुम्हाला ते करायला मजा येते. त्यात टायमिंग असं म्हणशील तर ते काही फक्त कॉमेडीचं नसतं, ते प्रत्येक काम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं असतं ना. सो असं मुद्दामून कोणी चूज करतं असं मला वाटत नाही. तुम्हाला त्याच्यात मजा यायला लागते, त्याच्याहीपेक्षा तुमच्यामुळे लोकांना ते जास्त मजा यायला लागते, तेव्हा तुम्हाला ते रिपीट करावं असं वाटतं किंवा त्या पद्धतीचं. आणि म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीकडे सरळ न बघता थोडंसं तिरकसपणे बघता येतं त्याला कॉमेडी करावीशी वाटत असेल कदाचित. म्हणजे माझ्यासाठी हे उत्तर फारच सोपं आहे की असं काही मी चूज केलं नाही आहे की हेच करायचं होतं. आणि तसंही नाही आहे की कॉमेडी हा अभिनयातला माझा एक भाग आहे, मी बाकीचेही 10 कामं करतो. सो असं काही मला वाटत नाही की मी चूज केलं. भारत सर? नाही, आनंद म्हणतो ते बरोबर आहे. चूज वगैरे काय आपल्याला काही फार करता येत नाही खरं तर. पण कसं होतं की माझा एक अनुभव असा आहे की उत्स्फूर्तता ज्या नटामध्ये आहे त्याला कॉमेडीमध्ये जास्त थोडा काम मिळू शकतं, जास्त तो काम करू शकतो. कारण कसं होतं की एक स्क्रिप्ट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत त्या तुमच्या याच्यात रक्तात तुमच्या आल्या असतील किंवा असतील तर मग तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे कॉमेडी करू शकता आणि ते पोहोचू शकते प्रेक्षकांपर्यंत. पण चॉईस बीस काही करता येत नाही असं. ते काय आहे, मैं इसके लिए आया हूँ ऐसा कुछ नाही राहत. आणि चूज मला वाटतं ज्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे ते करू शकतात की मला क्रिकेटही चांगलं येतं, अभ्यासातही चांगला आहे. आमच्यासारख्यांना ऑप्शनच नव्हता दुसरा. त्याच्यामुळे जोक सांगता येतात, जोक सांगूया. मी चूज नाही केलं, पण मला जेव्हापासून मी ऍक्टिंग करायला लागली तेव्हापासून मला तो जॉनर एक्सप्लोर करायचा होता की मला असं करता आलं पाहिजे. कल होता कारण का कामाची सुरुवातच खूप गंभीर सिरियस भूमिकांमधनं झाल्यामुळे कायम जेव्हा मी एखादी कॉमेडी फिल्म बघायचे किंवा अर्थात TV वरती जे कार्यक्रम असायचे किंवा एखादं नाटक, तेव्हा मला ते आय डोंट नो ते मला खूप अट्रॅक्ट करायचं की असं मला कधीतरी काहीतरी करायचंय की which looks very impulsive but is not, which looks very spontaneous but is all scripted. आणि ती प्रोसेस मला हाऊ डू दे रीच टू दिस पॉइंट की आपण ऑडियन्स मध्ये बसून एक खूप हसतोय आपण. म्हणजे माझी बहीण TV वरती तेव्हा अंदाज अपना अपना वगैरे हे सगळे सिनेमा ती इतकी हसायची की आजूबाजूची अच्छा आज तेजू घरी आहे वाटतं. सो मी तिला बघायचंय ना तर मला असं की मला हे करायचंय यार की तिला किती मजा येते. सो आय डिडंट चूज बट आय ऑलवेज वॉन्टेड टू एक्सप्लोर इट. आय थिंक माय स्टोरी इज द एक्झॅक्ट ऑपोजिट. म्हणजे माझं स्कूलिंग म्हणा, माझं ट्रेनिंग म्हणा, माझी आवड ही खूप रिअलिस्टिक परफॉर्मन्स, खूप म्हणजे माझं पहिलं नाटक हिंदी अंधायुग होतं आणि पहिलं मराठी वामन केंद्रेंचं झुलवा होतं. त्यामुळे त्यात असं काहीच फनी नव्हतं. आणि अनफॉर्च्युनेटली कॉमेडी हॅज चोजन मी. आणि मला जेव्हा म्हणतात म्हणजे आपण जेव्हा नावाला आपण फेमस होतो, जेव्हा आपलं नाव होतं हे फू बाय फू मध्ये झालं फॉर महाराष्ट्रीयन्स, हे हिंदीमध्ये कॉमेडी केल्यावर झालं. सो इट इज सो अनफॉर्च्युनेट की मी आता क्रूमध्ये जेव्हा एक पोलिसची भूमिका केली ती खूप जेन्युइन आहे, ती बिचारी आहे, ती म्हणते माझं कोणीतरी ऐका आणि ती फनी होते. त्यामुळे जसं दादा म्हणाला ना की इट्स द कॉमेडी चूजेस यू डोंट चूज एनीथिंग. The audience chooses you. Audience are direct, I funny है भाई, मैं रो रहा है, मेरा life झंड हो गया है. I think comedy also comes from tragedy.
म्हणजे तुम्ही जितक्या कमेडियन्सना पाहाल ना, जो जितका चांगला कमेडियन आहे त्याच्या लाईफमध्ये खूप मोठी ट्रॅजेडी असेल. नाही, ते आपण जेव्हा- मोकळं असलं पाहिजे. म्हणजे जसं आमचं ती आमच्या इथे माणूस मेला तो लय मोठा जाळा जुळा माणूस होता, अंड्यापेक्षाही मोठा. ती चालली अंत्ययात्रा. आमचा मित्र म्हणे सायचा हा जर पडला म्हणे तर परत उचलता येणार नाही म्हणे. तो म्हणजे असं काही नाही का क्षेत्र बा कुठं आपण सिरियस आहे किंवा कुठं ते एक चालू असते एखाद्याच्या मनात असं, तर ती तशी कॉमेडी घडत राहते. माझं तर सिंपल आहे, मी तर पैशांसाठी गेलो होतो. त्याच्यानंतर जास्त काही विचार केला नव्हता. बट माझं असं युकेला फॉरेनला ऍडमिशन वगैरे झालेलं, ते सगळं मला नंतर विचार आला की कुठे तिथे जाऊन मॅकडॉनल्ड्समध्ये काम वगैरे करायचं, त्याच्यापेक्षा हे थोडं करूया. सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स वगैरे आला, त्यांना वाजलं ठीक आहे जमतंय करू. म्हणजे पण तू हे- मास्टर्सचे प्लॅन्स होते मग तू Yes, हे yes. अच्छा. माझा असा प्रश्न असा आहे तुला, हे सगळं करून म्हणजे पैसे वगैरे भेटले का? कारण आपल्याला भेटले ते तर नंतर येऊन कळतं ना इकडे की नाही. हा, मग ते भेटले असेल तर मग तिकडे जायला काय हरकत नाही. असं आपण गृहीत धरू. त्याच्यासाठी त्याच्याकडे दुसरा चॉईस होता हे सांगतोय तो. चूजच केलं. त्याला जर का वाटत त्यांनी चूज केलं. आपल्याला ऍक्च्युली तुझ्या प्रश्नाचं उत्तर ह्यांनी करेक्ट दिलं की ह्यांनी चूज केलं. Choose केलं. अच्छा, अच्छा. म्हणा सर. नाही, माझं खरं ॲक्च्युली रिझन असं आहे की मी माझा भाऊ आहे ना माझ्याहून 4 वर्ष मोठा आहे. सो शाळेत वगैरे आम्ही सेम होतो आणि मला ना माझ्या वयाच्या मुलांबरोबर कंटाळायचा हँगआउट करायला. कारण मोठ्या मुलांबरोबर राहायची एकदा सवय झाली ना की त्यांचे जे विषय असतात प्रत्येकाला लहानपणी लवकर मोठं व्हायचं असतं. आता आपल्या सगळ्यांना पुन्हा लहान व्हायचं आहे, पण त्यावेळेला आता भावाच्या ग्रुपमध्ये जर हँगआउट करायचं असेल तर मला ग्रुपचा छोटू बनून नव्हतं राहायचं की जा इकडनं हे घेऊन ये ते घेऊन ये. So काहीतरी एक अशी सुपर पॉवर पाहिजे होती ज्यात आपण ह्या ग्रुपमध्ये पण बसून आपली एक जागा बनवू शकतो. आणि मला ते असं रिअलाईज झालं की मी जोक सांगायला लागलो की सगळे ऐकतायत माझं. मग ते एक डेव्हलप झालं आणि थोडंफार मला वाटतं घरून पण एक होतं. म्हणजे माझ्या आईनी पहिल्यांदा मला पु ल देशपांडेंचं पुस्तक काय ते इंट्रोड्यूस आईनी केलं. कारण आई वाचू तुम्ही म्हणाल तसं आई हसत बसायची. म्हटलं ही बाई का वाचती अशी, काय वाचती असं. मग ती म्हणाली हे वाच, हसवणूक हे पहिलं पुस्तक होतं जे मी वाचलं. सो आय थिंक तो घरातही तसा. माझं अजून एक होतं की मी ऑनेस्टली सेइंग आता ह्या पॅनलवरती जे सगळे लोक सगळी जेवढे व्यक्ती बसलेले आहेत सगळ्यांकडे बघून मला थोडं इन्स्पिरेशन तर आलंच आहे कुठल्या ना कुठल्या point ला मी असं मॉडेस्टी नाही दाखवत, मी जेन्युइनली हे म्हणतो. बस हे आम्ही जिंकलो म्हणजे बस. आता याच अनुषंगाने एक असा प्रश्न आहे की तुमचा लहानपणी किंवा वेन एव्हर यू चोज दिस फील्ड एक रोल मॉडेल असतं की यू सॉ हिम अँड यू गॉट इन्स्पायर्ड. तर आपल्या बाबतीत असं कोण होतं श्रेया मॅम की यू सॉ देम अँड देन यू वर लाईक ओके आय कॅन नॉट फॉलो बट कॅन लर्न और यू कॅन ॲज अ मोटिवेटिंग फिगर When इन I युअर started off, I did not have a role model because that wasn't the plan. मी बालनाट्य करायला लागली तेव्हा आता मी ऍक्टर होणार आहे असं नव्हतं. एक तिला आवड आहे तर हे करून बघूया असं ते होतं. सो देर वॉज नो इन्स्पिरेशन ऑर अ रोल मॉडेल इन द बिगिनिंग. आता खूप आहेत अर्थात ऑब्व्हियसली काम करायला लागल्यावरती आपण अनेक लोकांची कामं बघितली, वेगवेगळ्या जॉनरमधली बघितली. सो आता खूप इन्स्पिरेशन्स आहेत, खूप रोल मॉडेल्स आहेत. वेगवेगळं काम अजून करायचं आहे, नॉट रेस्ट्रिक्टेड टू कॉमेडी नाव. पण ॲज सच मी जे बघते त्याच्यात मग रोल छोटा असू दे मोठा असू दे त्या ॲक्टरचा मला जे आवडतं त्यातलं आय ट्राय टू पिक दॅट अप. बट आय वुडंट वॉन्ट टू नेम एनी वन ॲज सच कारण का खरोखरच खूप लोक आहेत. ते स्वतःच नाही, चार्ल्स चॅप्लिन डेफिनेटली. म्हणजे कॉमेडी ज्याची मला असं नेहमी वाटतं की त्याच्या इतका मोठा ॲक्टर मी पाहिलेला नाही अजून. सो एकाचं नाव घ्यायचं झालं तर इतक्या विनोदाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा, इतक्या छोट्या छोट्या प्रसंगांमधनं काही त्याच्यानंतर नुसता देहबोलीचा जो म्हणतो काही हे त्याच्यापासनं बिटवीन द लाईन्स हे मला नाही वाटत. माझ्या पाहण्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण हे चार्ल्स चॅप्लिन आहे. आणि रोल मॉडेल असं नसतं कारण प्रत्येकजण आपापलं काम आपापल्या देहबोलीप्रमाणे काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो. जे चार्ली चॅप्लिन करतो ते कदाचित मला येणारच नाही, कदाचित काय कधीच येणार नाही. पण त्याच्यातली जी लाईन आहे, त्याच्यातला जो तत्व आहे, त्याच्यातलं जे मूळ मुद्दा आहे तो ज्या पद्धतीने पोचवतो तर ती गंमत मला त्याच्या कामातनं म्हणजे त्यांच्या अनेक चित्रपटांमधनं मला बघायला मिळाली की हां हे गमतीशीर आहे. आणि ह्या विचारांनी जर का आपण एखादी गोष्ट मांडली तर ती विनोदी होऊ शकते, विनोदी पद्धतीने होऊ शकते. त्याच्यासाठी तुला विनोद करायचं कारण नाही आहे. कारण त्यांनी सिच्युएशनल कॉमेडी पण आपल्याला दिली. त्यांनी अत्यंत गमतीशीर वाटणाऱ्या गोष्टींमधनं
सिरियस पण आपल्याला दाखवलं. लाईक किड सारखं एखादं चित्रपट असेल किंवा मॉडर्न टाइम्स सारखा एखादा अत्यंत महत्त्वाचा बेकारी अनएम्प्लॉयमेंट सारखा विषय असेल, पण त्यांनी ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत मांडलं. त्यांनी मला वाटतं ग्रेट डिक्टेटर Great Dictator तर त्याचं- कॉमेडी म्हणजे- पिक्चर मध्ये बसवलंय ते. मी ऍक्च्युली म्हणजे तेच म्हणणार होतो की ह्या 5-6 चित्रपटात सर्कस असेल किंवा काही असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळं आणि मोठं काम केलेलं मला अजून तरी कोणी दिसलं नाहीये. सो मी रोल मॉडेल नाही म्हणणार, इन्स्पिरेशन म्हणेन. नाही, आमच्याकडे हे पद्धतच नव्हती अशी. आम्ही ज्या जन्मलो तिकडे काय असं काही टी व्ही नाही किंवा काही नाही आणि सिनेमा बिनेमा पाहायला गेलो चोरून घरी दणके बसायचे. त्यामुळे असं रोल मॉडेल आणि हे आणि ते असं होत नाही सहसा. आता बरेच लोक असं हे शब्दच इकडे आल्यानंतर ऐकले. हे शब्द जिकडे आल्यानंतर ऐकले. म्हणजे आता बरेच असे खूप मोठे सिनियर नट आहेत जे कधी आमच्या शोला येतात आणि म्हटलं काय करता रे तुम्ही, मी तुमचं बघून आजही शिकतो मी. पण मला असा प्रश्न पडतो की बा हा पहिल्यापासून शेवटपर्यंत असाच काम करून आला तर हा शिकला काय आमच्याकडून. असे बरेच मोठे नट तुमच्याकडनं आम्ही शिकतोय रे. आता काय गरज आहे, नाव घेता का तुम्ही, आपण एडिट करू नका. आम्ही शिकतोय तुमच्याकडे. आनंद निघळे मग. आम्ही पाहून राहिलो तर पहिल्यापासून तुम्ही तसेच करून राहिले. म्हणजे शिकले काय हा एक प्रश्न पडतो. म्हणजे हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. एक नंबर कदाचित काय करायचं नाही ते शिकले काय असतील. करायचं नाही ते शिकले असतील. दुसरं मला परेश रावल माणूस खूप आवडायचा. म्हणजे जेव्हापासून म्हणजे त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा एक डकेत नावाचा सिनेमा बघितला होता. सनी देओल त्याच्यात डकेत वगैरे असतो. त्यात एक 3 सीन काहीतरी इन्स्पेक्टरचा रोल होता. असा पतलासा कडक असा परेश रावल त्यावेळेसचा. हा माणूस कोण आहे यार. मला ते अख्खा पिक्चरभर ते नाव माहीत नव्हते काही नाही. ते गावात बघितलेले जत्रे बित्रे डकेत आणि मग तो इतका इम्प्रेशन पाडून गेला तो माणूस माझ्यावरती की 2च सीन त्याचे इन्स्पेक्टरचा रोल असतो त्याच्यात. काहीतरी तो बिडी पितो हे ते वगैरे आणि त्याच्यानंतर मग मला परेश रावल ओळखा. परेश रावलची खासियत अशी आहे की 2 सीन नंतर आपण विसरून जातो की हा परेश रावल आहे. म्हणजे बाकीचं कसं की बाकीच्या सगळ्यांची स्टाईल एकच आहे, ह्या स्टाईलमध्ये आहे. परेश रावलचं तसं नाही. त्याचा प्रत्येक अभिनय वेगवेगळ्या स्टाईलचा आहे आणि आपण विसरून जातो. आपल्याला वाटतं की नाही हा बाबूरावच आहे, आपल्याला वाटतं तो हाच आहे, तो तेच आहे असं ते. त्यामुळे तो मला म्हणजे कॉमेडी म्हणून म्हणा किंवा जेन्युइन म्हणून मला तो आवडतो. नाही सर, ते पार्ल्यातच वाढले, त्याच्यामुळे पार्ल्यात लोक असतात. प्रश्नच नाही. म्हणजे ते आहे त्यात. अनिश, माझं तर जसं मी सांगितलं की ह्यांच्या सगळ्या प्रत्येकांचं मी असं इंडिव्हिज्युअली मी सांगू शकतो काय तुझे इन्स्पिरेशन आज इकडे आहेत. मी एक्झॅक्टली पिन पॉईंट करून सांगू शकतो. एक डाव धोबी पछाड करून एक चित्रपट आहे ज्याच्यात सरांचं काम होतं. त्याच्यामध्ये एक तो आता मी शब्द वापरू की ते एक नुन्नीवाला एक डायलॉग आहे जो सरांनी इतका छान एक्झिक्यूट केला होता ना. मला तो एवढा एपिक वाटतो ना तो. आणि तो खूप कॉमेडी मूवी आहे तो. फू बाय फू म्हणा, चला हवेदा म्हणा. मंदार सरांचा पहिला व्हिडिओ मराठी स्टँडअप व्हिडिओ सरांचा चालला होता प्रॉपर असा स्टँडअपचा. तृप्तीचा पण एक स्टँडअप व्हिडिओ प्रॉपर येणार हे दोघंच आहेत. सो लाईक प्रॉपरली इन्स्पिरेशनल ह्यांच्यामधूनच आलाय कुठे ना कुठेतरी. आणि मग त्याच्यानंतर गांधीजी वगैरे आहेतच की नोटेवरती असतात तर ते पण इन्स्पिरेशन एक वेगळं असतं. तर ते पण ते इन्स्पिरेशन मेन झालं. हा ते पहिलं. अच्छा, त्याच्यानंतर मग ऍक्च्युली तू सुरुवात तशी केलीस ना. Inspiration ते गांधीजी आलेच ते पहिले आलेच तेच पाहिजे, ते तर झालं. आहेच. छान. सेम आय थिंक गणेशदादा आणि माझं लाईफ सेम आहे. कारण माझा पहिला पिक्चर मी पाहिला तो जुरासिक पार्क होता. मी 6वीत असताना. तोपर्यंत फक्त बालनाट्यच बघितली होती. त्यामुळे काही इन्स्पिरेशन नाहीच. काय पाहिलं का नाही. त्याच्यानंतर नाटकांच्या तालमीच झाल्या. त्यामुळे काही बघितलंच गेलं नाही काहीतरी शिकायला. सो डायनासोर हे पहिला इन्स्पिरेशन आय थिंक सो. त्याच्यात पण परेश रावलच होते. हा. माझं इन्स्पिरेशन होतं टॉम अँड जेरी. कारण ते खूप फिजिकली काहीतरी क्रेझी करत असतात. त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा शिकायला लागलो, दिसायला लागलं, वाचायला लागलो, त्याच्यानंतर ऑफकोर्स चार्ली चॅप्लिन झाले, जिम कॅरी. माझं बिगेस्ट म्हणजे जिथे कुठेतरी वेअर दिस नेल हिट द रिअल प्लेस वॉज वेन मी INTची कॉम्पिटिशन करत होते. आणि तेव्हा मला कोणीतरी येऊन सांगितलं, लक्ष्मीकांत बेर्डेंची एक गंमत सांगितली की आपण असं ना छोटाच रोल आहे माझा, मी मॉबमध्येच आहे. तर ते म्हणले लक्ष्मीकांत दादांनी एकदा, त्यांना काहीच नव्हतं, ते मॉबमध्ये होते आणि त्यांनी एक बेवड्याची भूमिका केली लग्नाच्या वरातीत. आणि ते नुसते जायचे आणि वरात पुढे गेले की ते मागे जायचे आणि परत पुढे यायचे. तर त्यांना मेरिट मिळालं त्याच्यासाठी. म्हटलं हे की तुम्ही काहीतरी वेगळं करा विच गोज विथ द स्टोरी. पण स्टील सो देन यू स्टार्टेड, आय स्टार्टेड वॉचिंग परेश रावल, दिस दॅट.
कारण ते ना इट्स ब्युटिफुल. ते अख्खी इन्स्टिट्यूशन आहे ती. एक परेश रावल म्हटलं तर अख्खी इन्स्टिट्यूशन आहे, त्याला तुम्ही पूर्ण स्टडी करू शकता. इवन जिम कॅरी पूर्ण कोणत्याही स्टडी करू टाईपचा शकता. रोल ते तितकंच हां. कन्व्हिन्सिंग करतात. कॉमेडी असेल, तिथेच. सिरियस असेल, विलनचा रोल असेल. मुळात म्हणजे समोरच्याला विसरून देणे की बाबा हा परेश रावल नाही आहे, हा तो माणूस आहे जो आपल्याला आता दिसतोय तो. ते त्याची खासियत आहे. परेश रावल इन विलन रोल अँड परेश रावल इन हेराफेरी हेराफेरी कॉमिक रोल. इट्स अ कम्प्लीट डिफरंट मूवीज मध्ये पण खूप वेगळे दिसतात. गरम मसाला मध्ये ते वेगळे दिसतात, हेराफेरीमध्ये वेगळे दिसतात, तोच माणूस भुलभुलैयामध्ये वेगळा दिसतो. मी ह्याच्यातलं तेच म्हणेन की जेव्हा कॅरेक्टरची कॉमेडी असते तेव्हा तो कॅरेक्टर खूप सिन्सिअरली करतो. Correct. कुठलाही नट ज्याला ते माहिती आहे, ज्याला ते समजतं की मी काम माझं कॅरेक्टर जितकं सिन्सिअरली करेन तितकं ते विनोदी बाहेर येईल, किंवा याच्यापेक्षा विनोदी नको आहे हे भान तिथे पण ठेवायला लागतं ना, की ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी करायचं नाही आहे. एवढ्याशाच गोष्टीवरती हे कॅरेक्टर बिटवीन द लाईन्स शोधेल, हे कॅरेक्टर काहीतरी करेल. म्हणून आपल्याकडे बघ ना, ह्याचं उत्तर तुला द्यायचं असेल तर अजून तू जास्त हे करू शकतो, मी मध्येच बोललो, पण आपल्याकडे सिनेमामध्ये पूर्वी सुद्धा कॉमेडियन म्हणून कोणाला तरी म्हणजे की या सिनेमात येऊन कॉमेडी आणि मग त्यांनी त्याचं काहीही कॅरेक्टर असलं तरी त्यांनी वेडे वाकडे चाळे करून काहीतरी कॉमेडी करणं अपेक्षित असायचं. जे मोठ्या प्रमाणावर बदलत गेलं जेव्हा कॅरेक्टर्स तू म्हणतोस तसं परेश रावल असतील किंवा अनेक चित्रपटांना जेव्हा मेन विषय हाच विनोदी धरून लोक त्या पद्धतीने कामं करायला लागली. आणि मग तर सगळ्या म्हणून बघ ना, आजच्या चित्रपटांमध्ये मी चित्रपटांविषयी बोलू शकतो कारण किंवा नाटकाविषयी बोलू शकतो कारण मी स्किट्स म्हण किंवा स्टँडअप कॉमेडी एवढं म्हणजे कधी त्याच्या संदर्भात मी नाही बोलू शकणार, पण नाटकामध्ये म्हण किंवा चित्रपटांमध्ये म्हण आज हा फरक तुम्हाला दिसतो काम करताना. म्हणजे आता तो विषय आपण निघाला होता, म्हणजे अर्थातच इन्स्पिरेशन कोण होतं याचं राहिलंच आहे ते, पण तरी देखील मला असं वाटतं की ती काम करण्याची जी पद्धत आहे ना, ती कॅरेक्टर धरून काम करा आणि मग ते कधीतरी तुम्हाला त्या विनोदाच्या एका अंगापर्यंत घेऊन जातो. माझ्या मते म्हणजे एकदम एकच वाक्य, माझ्या मते उत्तम कॉमेडी म्हणजे वेळेवर थांबणे. बस हे उत्तम कॉमेडी. आपल्या इथे कसं की तू मारला का मग त्याच्यावर मी एक मारतो, त्यांनी मारला मग त्याच्यावर मी एक मारतो. नाही, त्याची गरज नाही, ते संपला. इथं तो मेन जोक होता तो संपला, तर त्यात पाणी टाकण्यात काही अर्थ नाही. पण मग सर आता तुम्ही म्हटला की कॉमेडी हे म्हणजे जिथे थांबणं हे महत्वाचं, तर मग असं तुमचं कधी झालंय का की बॅकफायर झालंय? म्हणजे आता तुम्ही एका पॉइंटच्या पुढे किंवा तुमच्या असे अनुभव आलेत का की आता इथे थांबलं पाहिजे, हा जोक आला, इथे लाफ्टर आलं, पण कोणीतरी अजून थोडं पुढे गेलंय, तर हे कधी बॅकफायर झालंय का? नाही, ते बॅकफायर व्हायलाच द्यायचं नाही रिहर्सल मध्ये. कारण का वी वर द वन की आम्ही पुढे पुढे जात राहायचो, काउंटर जोक काउंटर संपलं तो म्हणायचा एक मिनिट तो संपला जोक तिकडे त्याने बोलला ना तो तिकडे संपला तो आणि नको बोलू वरती. मंदार कदाचित माझ्या कधी झालं आमच्यावर या मताला सहमत असेल की पडल्याशिवाय विनोद कॉमेडी होतच. एखादा विनोद पडल्याशिवाय सर म्हणाले किती इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामध्ये कमेडियन्स नाही काम मिळायचं. आता बाजीगर सारखा पिक्चर ज्याच्यात 6-7 खून आहेत, त्याच्यातही जॉनी लिव्हर भूताचा पिक्चर आहे, त्यात कॉमेडी आहे. आणि पूर्वी अगदी असं जेन्युअनली वाटतं की हे काही सगळे कॅरेक्टर केलेली माणसं आहेत नाही, पण ह्यांनाच एखाद्या चित्रपटामध्ये काहीतरी आहे आणि कॉमेडी करून जा. म्हणजे अनेक वेळेला असं चित्रपट येतात आणि म्हणतात की सर सीन काय नाही, तुम्ही आल्यानंतर काहीतरी आपण काहीतरी कॉमेडी करू नये. मग तिथे असं वाटतं की नाही रे काहीतरी चुकतंय. आणि ऑडियन्सला पण बघताना एका पॉइंटला म्हणजे हवाई उद्याच्या बाबतीत तर कितींदा आम्हाला ऑडियन्स असं विचार मग ते म्हणजे स्क्रिप्ट वगैरे असतं का तुम्ही तुमचंच करता. दॅट ऑल्सो इज अ नोशन की कॉमेडी म्हटल्यावर ते काहीतरी इम्पल्सिव्ह असं जो होत सुरू झाला राहतं. विषय इन्स्पिरेशन कुठून आहे किंवा काही, तर मला असं खरंच वाटतं की आपल्यावरती किती जणांचे इम्पॅक्ट आहेत वेगवेगळ्या अर्थाने. म्हणजे आपण सुदैवानी त्या काळात येजो जिंदगी सारखा एखादा कार्यक्रम असायचा, पण त्याच वेळेला आपण करमचंद सारखी पण एक अत्यंत डिटेक्टिव्ह पण त्याच्यामध्ये जरा मजा येणारी अशी कॅरेक्टर्स पण पाहिली. बरोबर. चित्रपटांमध्ये कथासारखा एखादा सिनेमा पण असायचा, अतिशय हलका फुलका विनोदी आणि अत्यंत पडोसन सारखा एखादा. आता मगाशी मंदार सर मगाशी म्हणत होते पडोसन हा काय
अजून कधीही तुम्ही पाहता येईल म्हणजे विनोद हा एकच गोष्ट अशी जी लोकांना कायम नवीन लागते. Yeah. बरोबर. तू असं सांगून बघ की दुःखद प्रसंग तू 2-3 वेळेला सांग आणि त्या वेळेला लोक म्हणतात हो ना ते फारच आहे. ते तर चालायचंच ना हा, ते- सर. पूर्वी निरोपा राहायचं, नेहमी नवरा लवकर जायचा, एक पोरग हरवायचं, तेच format, हा सारखा. पण तू विनोद तिसऱ्यांदा सांगायला जातोच तर लोक म्हणतात की थांब रे ऐकला ना झालं. सो तेवढी एक गोष्ट अशी जी कायम ताजी, कायम नवी, कायम वेगळ्या पद्धतीची हवी असते. पण मग एखादं कॅरेक्टर जेव्हा काय म्हणूया आपण स्किट्समध्ये एखादं कॅरेक्टर आता हा करायचा तर याचं एखादं कॅरेक्टर लोकांना आवडायला लागलं तर मग ते पुनःप्रत्ययाचा आनंद होतो की तो त्याच्यात पण तू रोज तेच करून चालत नाही, त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन राहून तुला वेगळा विनोद करावा लागतो. जर ह्याच्यात एक थोडंसं माझं एक आहे की कधी कधी ना काही लोक एखादी गोष्ट इतकी नेल करतात ना की पुढच्या त्यांच्या सगळ्या ह्याच्यात आपण ॲज ऑडियन्स अपेक्षा करतो. जसं फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल भरत सर बसलेत, भरत सर सागर कारंडे करायचे, नमस्कार मी सागर कारंडे, ते म्हणजे ज्युनियर. त्याची सवय झाली की स्किटमध्ये ते जर नाही आलं ना चुकलं वाटायचं. सो त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं कधी कधी त्याही असतात की लोकांना हवं असतं ते की बा हे रोज करा. नाही मुळात काय कॅरेक्टरायझेशन आणि कॉमेडी. आता गंमत कशी होते कधी कधी कॉमेडीचं असं आहे की तुम्हाला ते थोडंसं ओव्हर करावं लागतं ते तुम्हाला विनोद निर्मितीसाठी, पण त्याचा उद्देश 10 मिनिटाचाच असतो. स्किटचा उद्देश हा 10 मिनिटात साधारण 15 लाफ्टर आले पाहिजेत आणि 15 वेळा प्रेक्षक हसले पाहिजे. ह्याच्या पलीकडे त्याचा फार काही उपयोग नाही. आता तुम्ही सिनेमा करताय किंवा एखादं नाटक करताय मग ते सगळी सिच्युएशनल कॉमेडी असेल किंवा नॉर्मल असेल तर ते तुम्ही ते कॅरेक्टरायझेशन वगैरे येतं. पण स्किटमध्ये फार असं खूप कॅरेक्टर पकडून म्हणजे चालत नाही, कारण उद्देश जो आहे तो प्रेक्षक हसले पाहिजे एवढंच आहे, बाकी काही नाही त्याचं. नाही कसं आहे, एखादं स्किट किंवा हे ना ते एक स्टोरीचा एक पिक्चर येतो 10 मिनिटाचा. हो. सो त्याच्यात 10 मिनिटात सगळं दाखवायचं म्हणून एक्झॅक्टली ते- मी तेच म्हणाले की नाटकात आणि सिनेमात आपल्याला वेळ असतो, खूप सीन्स असतात, खूप कॅरेक्टर फुलवण्याला चान्स असतो. इथे तुझ्याकडे 10च मिनिटं आहेत. सो व्हॉट एव्हर नीड्स टू बी डन त्या 10 मिनिटांमध्येच तुम्हाला अचीव्ह आणि करायचं. ऑल्सो हॅव टू लँड इट. ऍब्सोल्युटली यू हॅव टू लँड इट. ते करायचंच आहे. सो ह्याच धर्तीवर मी अजून एक प्रश्न म्हणजे मंदार सर, अनिश आणि तुम्हाला विचारतो. आय लास्ट देम इन अ डिफरंट सेम क्वेश्चन इन अ डिफरंट वे, बट इन टुडेज वर्ल्ड वेअर स्टँडअप कॉमेडी रील्स अँड शॉर्ट सो तसं एक्झिस्टन्स ठेवणं, वेअर आर स्टील पीपल आर कन्झ्युमिंग ड्रामाज, थिएटर्स अँड मूवीज. सो हाऊ डू यू प्रिवेल अँड स्टे एक्झिस्टन्स अँड यू डू दॅट बिकॉज लाईक ही सेड की यू नीड टू हॅव न्यू जोक्स, ओल्ड जोक्स नाही चालणार आहे. सो अ कॉमिक punch that he has landed, now you're doing a stand-up somewhere else. You have to use some different jokes or you modify that joke. So how you stay relevant in every act? सो आमच्या ह्याच्यात जर विचारलं तर डायरेक्ट कॉन्टेंट आज लिहिलं आणि मेन शोमध्ये केलं असं होत नाही. सो ओपन माईक वगैरे जे असतात ना त्याच्यात जाऊन आम्ही टेस्ट करतो किंवा आम्ही ट्रायल शो करतो एक लिमिटेड ऑडियन्स समोर की त्याच्यातनं करून करून मग ते कॉन्टेंट आपलं रिफाईन होत जातं. मग आपल्याला कळतं हे चालतं हे नाही चालत आहे. सो ते झाल्यानंतर आता ते करताना बरेचदा लोक सांगतात की आता बरेचसे टॉपिक कॉमन असतात. मी एखाद्यावर केला ना कोणीतरी मला येऊन सांगतो अरे अनिशने हा जोक ऑलरेडी केला आहे. मग ते मी अनिशशी बोलून की बाबा पंचलाईन सेम आहे का नाही आहे का ते आम्ही आपापसात ठरवून ते करतो. हां की तू आधीपासून करतो बरं मग तू कर मी हा ड्रॉप करतो. तो सेम थॉट्स येतात, थॉट्स क्लॅश हो कारण का मोस्टली आपण इन अँड अराउंड आपल्या ज्या गोष्टी चालल्या त्याच्यावरच करतो. रेफरन्स सेमच देतो शेवटी. बट जोक रायटिंग मध्ये ते होतं की म्हणजे इंडिव्हिज्युअली स्वतःच्या आतून पोखरून काढतोय आपण. तर ह्याचं पास्ट वेगळं असणार आहे, तृप्तीचं पास्ट वेगळं असणार आहे, माझं पास्ट वेगळं असणार आहे, मी ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या त्या वेगळ्या असणार आहेत. सो त्याच्यामुळे ते न्यूनेस, युनिकनेस इनडिरेक्टली डिरेक्टली येतोच. पण काही काही असतं की प्रेमिस सेम असतो की आता मलाही मारलंय बाबांनी लहान असताना, तुलाही मारलं असेल, सगळ्यांना मारलं असेल. सो ते आहे पण त्याच्यानंतर आपण ते घेऊन कुठे जातो जातो. That is तो very- प्रत्येकाचा युनिक पर्स्पेक्टिव्ह असतो. सो आणि रिगार्डिंग द रील्स म्हणजे आता मी तरी माझं प्रॉपर व्हिडिओ वगैरे आउट नाही आहे. माझं जे काही कॉन्टेंट आहे फक्त रील्सवरतीच आहे. ते एवढं डिफिकल्ट नाही वाटत करताना. आय ऑनेस्टली रिस्पेक्ट एव्हरीबडी की त्यांचं असं 10-12 मिनिटाचं दररोज लिहिणं आणि दररोज टाकणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. आता रील्सवरती असं आहे की तुझ्याकडे एक जोक आलाय त्याला एक अजून जोक एक लाईन अजून ऍड कर आणि त्याच्यानंतर मग तू पोस्ट करून टाक. दॅट वी ट्राय. म्हणजे असं एवढीच लोक असतात जिथे आहेत आज एवढे तेवढ्याच लोकांचा शो मध्ये आम्ही करतो. एवढी माय बॅड आज खूपच जास्त आले. तर तेवढ्या लोकांमध्ये ट्राय करायचं. तू कळला की हा जोक वाचतोय इथून ह्याचं येत आहे आणि जोक मी पर्सनली त्याला रेलेव्हंट राहण्यासाठी डिफरंट जोक स्ट्रक्चर्स आहेत. 13 टाईपचे जोक स्ट्रक्चर्स आहेत. त्याचा वापर करून परम्युटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळ्या गोष्टी करून यू कॅन राईट जोक्स. त्याच्यात एवढं रॉकेट सायन्स नाही आहे. पण मग आता समजा लुकिंग ॲट आता लॉंग फॉर्म कॉन्टेंट, आता तुम्ही जसं म्हटलात तसं तिथे प्रॉपर कॉमेडिक स्टोरी टेलिंग असतं की तुम्हाला लिहावा लागतो, मग त्याच्यावर तुम्ही काम करता. मग तसं शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटमध्ये तू म्हणतोस की यू हॅव सर्टन जोक स्ट्रक्चर्स ज्याच्यावर तुमचं काम होतं. मग हाऊ डू यू मेक शुअर की
ते इट्स नॉट ओनली इम्प्रोव्ह. तुझा थॉट तो त्या 30 सेकंड्समध्ये बसून इट इज अ स्टोरी विच इज गेटिंग कन्वेड आणि तुला त्याच्यातनं पंच आणि लाफ्टर पण येतो. सो हाऊ डज दॅट डिफर? म्हणजे आता लॉंग टर्ममध्ये ह्यांना वेळ असतो, ते कॉन्टेंट मुरू शकतात. सो आता स्टँडअप्स म्हणा किंवा लेखी प्रॉपर लिखाण पण, तर हा डिफरन्स कसा मग ठेवायला लागतो? पर्सनली त्या रीलमध्ये माझं इंटेन्शन हे आहे की तिथे 30 सेकंडची रील आहे, त्याच्यामध्ये मला ऑडियन्सला काहीतरी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन पहिल्या वेळीत द्यायची आहे, दुसऱ्या वेळीत त्याचा पंचलाईन द्यायची जिथे त्यांना लाफ्टर मिळाला, तिसऱ्या वेळीत त्या पंचलाईनचं अजून एक पंचलाईन द्यायची आहे, चौथ्या वेळीत त्या पंचलाईनची वेगळी एक पंचलाईन द्यायची आहे, त्यांच्यात त्यांना अप्लॉज ब्रेक मिळाला. बस दॅट इज द ओनली लॉजिकल. असं झालंय ना, 5 सेकंद जरी नाही आवडला ना तरी एक्झॅक्टली, कारण त्यांचा तुम्ही वर अटेन्शन जाता. स्पॅन इज 3 हो, सेकंड. 3 seconds. 3 सेकंडच्या वरती त्याच्यात तो लँड होऊन यू हॅव टू गेट, म्हणजे यू आय हॅव हॅव टू टू गेट टेल लाईक समथिंग ॲटलीस्ट. इंटरेस्टिंग फर्स्ट, की पहिली वेळेस तू हुक्ड आहेस की आता हे का बोलला रे हा, आता बघते मी. सो दॅट इज हाऊ दिस इज इंजिनियर्ड. आणि म्हणजे ऑनेस्टली सेइंग तोच आम्ही प्लॅटफॉर्म, आय हॅव ग्रोन अप विथ दॅट. Right. पण त्याच्यामुळे आता मला तिथूनच सुरुवात करावी लागली आहे. सो मला कळलं की 3 सेकंडचा आपल्याकडे टाइम आहे अनिश, काय आपण क्रेझी बोलू शकतो पहिल्या वेळीत, ज्याच्यामुळे आपल्याला ऑडियन्स अटेन्शन मिळेल, हुक मिळेल. आणि वेगळे हुक आहेत. कोणाचं ते थंबनेल असं कॅची असू शकतं, कोणाचं कॅप्शन कॅची असू शकतं, कोणाचं रील्स वरती स्पेशली तुम्ही असेच बघता आणि तुम्ही स्क्रोल करत जाता, तर पहिली ओळ खूप इम्पॉर्टंट पडते. 3 सेकंडमध्ये तुम्ही अटेन्शन घ्या आणि त्याचा एक फॉर्म्युला तो रेडी आहे की मला माहिती आहे की मेंटली मला फक्त एक युफोरिया द्यायचा आहे त्यांना, की एक मजा आली पाहिजे शेवटची ओळ ऐकताना. कमाल आहे यार हे. व्हेरी डिफिकल्ट. This is very difficult to land. नॉट नाही रिअली डिफिकल्ट. बिकॉज मला एखादं काम करायला, जर का नाटकात काम करण्यासाठी, विनोदी नाटकात काम करण्यासाठी मला जर का महिनाभराची तालीम करावी लागत असेल आणि त्याच पद्धतीचं एक अर्क तुला माहिती आहे की, म्हणजे मला हे माहिती पण नाही आहे, कळलं. माझ्या वयामुळे असेल म्हण किंवा माझ्या मी बॅकग्राऊंड नाही स्कूलिंगमुळे असेल म्हण, की ह्या पद्धतीचा कॉन्टेंट इतक्या वेळात म्हणजे मी फूबाई फू मधनं सुरुवात, ती जी सगळ्यांची सुरुवात झाली होती पहिल्यांदा, तर ती जी आई होती बेसिक, तर त्याच्यामध्ये मी होतो. पण मी तुला सांगतो, मी त्याच्यानंतर पहिला सीझन त्यांचा काहीतरी 1 महिना 2 महिन्याचा काहीतरी होता, त्याच्यानंतर मी पुन्हा ते करू नाही शकलो, मला नाही करता आलं ते. म्हणजे असं, म्हणजे हे सगळेजण जेव्हा स्किट्स, आता तर तुझं जास्त कौतुक किंवा तुमचं, की मला स्किट्स नाही करता आली नाही, त्याचं कारण मला माहिती होतं की माझ्याकडे तेवढा कॉन्टेंटच नाही आहे. म्हणजे मी कंटाळा येतो ही गोष्ट जरी कोटिंगनी छान मांडत असलो की नाही मला कंटाळा येतो, तरी सुद्धा मी एक्सप्लोर झालो असतो. माझ्याकडे तेवढं कामच, मला तेवढ्या वेळात तेवढं काम येत नव्हतं. मला, मी म्हणतो तसं की मला एखादं कॅरेक्टर करायचं असेल, समजा सूर्याची पिल्ले नाटक आहे, तर मी महिनाभर तालीम करतोय आणि मग ते करतो आहे. आणि तुम्हाला हे त्याच क्षणाला तितक्या वेळात आणि तेवढ्या ह्याच्यात, म्हणजे मला तेच वाटायला की भीती शेजारच्या नटाची नाहीये, तर भीती म्हणजे आमच्या वेळेला म्हणायचो आम्ही की भीती रिमोटची आहे. तुम्ही आता एका टिपवर आलायत ना लोकांच्या, जसं आता हा म्हणला की एका स्वाईपवर आलाय. सो अर्थ तोच आहे ना तो, की नाही वाटलं झालं, हे झालं की संपलायस ना तू. आता तेच आहे ना की हे पुढे गेलं की गेलं, संपला विषय. म्हणजे सॉरी, पण मी तेवढं म्हणजे काय सोशल मीडियावर की हे तितका नसतो किंवा ते मला येत नाही, पण हे खूपच सॉलिड आहे. हे मला मला ऐकून की त्याचे स्ट्रक्चर्स आहेत, Joke structures आहेत. स्किटच्या लिखाणाच्या प्रोसेसमध्ये आम्ही पण आहोतच इतकी वर्ष. नाही, मी तेच म्हणत होतो की ही खरंच अवघड गोष्ट आहे. आणि मला या दोघांचंही फार म्हणजे हे जे स्टँडअप करतात ते, हा करतो ते स्टँडअप सुद्धा, आज स्टँडअपची परिस्थिती इतकी विलक्षण आहे की तुम्ही कशावर बोलायचं पेक्षा कशावर बोलायचं नाही हे जास्त ठरवायला लागतं. आम्ही पाहिलेले स्टँडअप होते ते पहिले पु ल देशपांड्यांचे होते. म्हणजे आपण पाहिलेले, मला आठवतात त्याप्रमाणे ते पु ल देशपांड्यांचे होते की त्यांनी कॅरेक्टर्स त्यांची कधी कधी त्यांच्या कॅरेक्टर्सचं जेव्हा केलं तेव्हा, किंवा एकपात्री पहिला कार्यक्रम आपला वराड निघालाय लंडन, वराड निघालाय, त्याच्या आधी त्यांनी व्यक्ती आणि वल्ली करायची. नाही बटाट्याची चाळ हा कार्यक्रम त्यांनी जेव्हा पहिल्यांदा एकपात्री केला, तर तेव्हापासून ते चालू आहे. पण तेव्हा कसं होतं की तुम्ही समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलू शकायचात. मला आता यांची फार हे वाटते, भीती वाटते, काळजी नाही वाटत, कारण त्याच्याशिवाय त्यांना राहत नाही, हीच तर त्यातली मजा आहे की मला ह्या. म्हणून मी मगाशी म्हटलं की एखाद्या गोष्टीकडे इथनं बघण्याच्या ऐवजी इकडनं बघितल्यानंतर काय मजा येते, हेच तर ही मंडळी करतात. पण सर मग आता लाईक ही सेड की मला 3 सेकंदात असं काय बोलायचं की इज गोइंग टू नॉट स्क्रोल, त्याच्यामुळे डू यू गेट बोल्ड इनफ टू से फ्यू थिंग्स सो दॅट यू नो पुढचे अजून 10 सेकंद बघितलं जाईल,
So, you know, is there a fine line between that which इट्स happens? नॉट लाईक बोल्ड बोलायचं काहीतरी. आय वॉन्ट टू से समथिंग इंटरेस्टिंग. Correct. मी कांद्याबद्दल जरी बोललो तर बोल्ड असं काही बोलायची गरज नाही कांद्याबद्दल, पण इंटरेस्टिंग बोलायचं ज्याच्यात तुला इंटरेस्ट आहे. Correct. So, now what I'm trying to say is, has the audience become too sensitive to few things, or we have become नाही ऑडियन्स खूपच त्यांनी जास्त बोट दाखवलं खूपच नाही, जास्ती कारण आत्ताच्या दुर्दैवानी आत्ताच्या संपूर्ण काळामध्ये सगळ्यात जास्त अनुभव स्टँडअप कॉमेडी जे करतायत त्यांना येतो. त्यामुळे कदाचित ते काय जास्त झालंय ना दुसरं असं आहे की आम्ही ना अजून एस्टॅब्लिश नाही झालो. चांगले असलो ना तरी एका खूप छोट्या सर्कलमध्ये आम्ही वावरतोय अजूनही राईट. जगाला माहिती नाही आम्ही आहोत. त्याच्यामुळे काय होतं आज आता नावं घेतली समजा कोणी सिनियर ॲक्टर असेल राईट त्यांच्याकडनं जर एखादी चूक झाली तर त्यांना बोलवतात सांगतात माफी मागा इथे थांबतं. आम्ही जर काही केलं ना तर मारायला येतात FIR होतात केस होतात. सो अजून त्या पॉईंटला इम्युनिटी येण्याची वेळ आहे ना ती खूप लांब आहे अजून. ऑल्सो मला ह्यात एक गोष्ट अशी वाटते, करेक्ट मी आय एम रॉंग, मी जेव्हा कधी कधी असं होतं की कुठल्या एका मोठ्या नटावरती किंवा दुसऱ्या फील्डमधल्या कुठल्या मोठ्या व्यक्तीवरती मी जेव्हा भाष्य करते थ्रू माय स्किट्स और वॉट एव्हर, तर तेव्हा मी एका कॅरेक्टरमध्ये असते. दॅट इज द रिझन वाय ते माझ्यावरती डिरेक्टली येत नाही. कदाचित ते मेकर्सवरती येतं, ते रायटर्सवरती येतं, ते चॅनलवरती येतं. ते अरे श्रेया बुगडे हे बोलली असं नाही होत. बट वेन यू गाईज डू इट तिकडे तृप्तीच असते, तिथे अनिशच असतो आणि तिथे मंदारच असतो की जो उभं राहून हे बोलतो अरे मंदारच्या शो मध्ये परवा काय झालं रे तो असं बोलला. आय थिंक इट इज मोर दॅट. जे तुम्ही म्हणताय ना ते आहे की ते डिरेक्टली आमच्यावर होत नाही, कारण का तेव्हा मी म्हणून कामच करत नसते, मी कोणतरी बनलेली असते आणि तिच्या तोंडून हे चालू. सो त्याच्यामध्ये तुमचं इंटेन्शन पण माहिती आहे ना की ह्यांना फक्त एक्झॅक्टली की हे हसवायचं. स्क्रिप्टेड आहे, ती कोणीतरी बनली आहे, काहीतरी कपडे घातले आणि इन दॅट कॅरेक्टर शी इज डुईंग दिस. आणि दुसरं काय ना एखादा तुम्हाला समजा हेट सगळ्यांनाच येतो युनिव्हर्सल हे आहे. पण आता सिनियर कोणी ऍक्टर असेल ना की आनंद निगे सरांच्या पोस्टवरती लोक म्हणतील तुमच्याकडनं हे अपेक्षित नव्हतं, आमच्या पोस्टवर अजून येतात काय रे नालायका वगैरे असं. सो ती जी एक मी म्हणतो ना जो डिफरन्स आहे ना की समाजाने असं एक रिस्पेक्टेबल फिगर म्हणून कॉमेडियन्सना मानायला लागायला अजून वेळ आहे. ते हिंदीत बऱ्यापैकी व्हायला लागलंय कारण हिंदीत ना फिल्म इंडस्ट्री कॉमेडी ह्याचा आता कॉन्फ्लुएन्स होतोय असा. मराठी ती होईल पण मराठी ह्यालाच 7 वर्ष झाली. पुन्हा जे रिवाईव्ह झालंय की पु ल देशपांड्यांनंतर जे बंद झालं होतं ते 2017 एंडला वगैरे असं थोडं रिवाईव्ह झालं. सो आहे वेळ लागेल त्याला, पण ते होईपर्यंत ना थोडंसं खूप जपून चालावं लागतं. कारण कशावरती ऑफेंड होतं. मी स्वतःच्या आई वडिलांवर जोक केला तरी शिवाय येत आहेत म्हटलं आता कोणावर करू. सो ते थोडं आहे. आणि हे तर पॉलिटिक्स वगैरे तर नाहीच. मी गोरेगावकर आहे पण मी स्वतःच काळा आहे असं काहीतरी जोक काढला होता त्याच्यावरती पण शिवायला त्याला काही हे नाही. पण मला वाटतं असं एवढं क्रिप करण्यासारखं काही नाही आहे. कारण मला वाटतं हे जे काम आहे लगेच फीडबॅक मिळतो. काम करत असताना ऑडियन्स हसतंय नाही असं ते कोणत्या कामात मिळतो. करेक्ट. नोकरी करत असताना मला 1 वर्षांनी बॉस म्हणाला तुझी पंक्च्युअलिटी नाही म्हटलं मग तेव्हाच सांगायचं ना आलो असतो दुसऱ्या दिवशी. ह्याच्यात असं लगेच कळतं फीडबॅक आणि लोकांना हसवताय तुम्ही. लोक तुमच्याबरोबर येऊन फोटो काढून जात आहेत शो नंतर. आज आपली सर्जरी होते त्याच्यानंतर डॉक्टरबरोबर काढतो का आपण फोटो ज्यांनी जीव वाचवलाय. सो एवढा जो रिस्पेक्ट आणि हे प्रेम वगैरे मिळतं. आपण जेव्हा परदेशात वगैरे जातो तुम्ही अनेकदा गेलाय आपली बॅगा उचलतात जे तो मायक्रोसॉफ्टमध्ये डिरेक्टर आहे तो तर माझी बॅग उचलतो. फक्त त्याला एक कलेचं प्रेम आहे की आपल्याला तो रिस्पेक्ट करतोय. हा कोणत्या क्षेत्रात मिळेल अजून. त्याच्यामुळे मला वाटतं ते क्रिप करणं मला फार करत नाही. ते बाजूला ठेवून आपलं काम जे आहे जी संधी मिळाली आहे ती एन्जॉय करावी. मला तर ऑनेस्टली नाही वाटत की ऑडियन्स इतकं सेन्सिटिव्ह झालंय. कारण जर सेन्सिटिव्ह असती ऑडियन्स अख्खी तर सगळ्याच जेवढे गुन्हे होतात आपल्या देशात जेवढे सगळ्या गोष्टी होतात त्याच्यावरती सगळ्यांबद्दल क्रिटिसिझम आलं असतं. सेन्सिटिव्ह इज नॉट अ गुड वर्ड. त्याच्यामध्ये असं होतं की फ्रस्ट्रेटेड खूप असतात लोक. तर त्यांना त्यांचा दिवस खराब गेलाय आणि रात्री अनिश गोरेगावकरचा चेहरा तोंडासमोर आलाय आवडला नाही मला ह्याचा चेहरा 10 शिव्या घालतो मी याला म्हणजे मला रात्रीची झोप येईल. दॅट समवेअर तो एक ऍस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळे समवेअर तो एक थोडासा हेट येतो. बट मला जेन्युअनली सिम्पथीच वाटतं. मला काही असं हे नाही वाटत. आणि प्रत्येक कलेचा क्रिटिसिझम हा असणारच त्याच्याशिवाय तर नाहीच म्हणजे होत. अगदी बरोबर. हो, त्याच्यात काही मला आतापर्यंत जेवढ्या समजा काहीतरी शिव्या कोणीतरी दिल्या असतील तर त्यांच्या फ्रस्ट्रेशनमुळे नाही मीच घाणेरडं काम केलं होतं. म्हणजे मी शिव्या द्यायच्या लायकीचंच काम केलं होतं अनेक वेळेला. त्यामुळे मला त्यांनी तुझं काम घाणेरडं आहे असं सांगितलं. दॅट इज ओके. म्हणजे तुम्हाला मोठा आणि छोटा फक्त तुम्हीच करू शकता. दुसऱ्यात ताकदच नाही. हा म्हणजे ज्या कामांना मला शिव्या मिळाल्या ती खरोखरीच गाडीडी कामं होती. त्यामुळे हे काम करताना तुम्हाला लाज नाही वाटली का. त्याचं उत्तर ऍक्च्युली खूप वाटत होती पण काय करू असंच आहे. असे अनेक चित्रपट आहेत
म्हणजे आता त्या दिवशी नवरा बायकाने बसलो होतो, 120 चित्रपटाची यादी निघाली. 120 चित्रपटात काम केलं. ह्यांनी काम अरे, केलंय. नाही, वाव. मी नाही नाही. नाही टाळ्या वाजवायच्या. नाही त्याच्यातला पॉइंटच हा टाळ्या वाजवायचं कारणच नाही. पॉइंट हा आहे की 120 चित्रपट करून मला सांगावं लागतंय. दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस चित्रपटात आहे असं आहे का, मग हो बरोबर ठीक आहे, पैसे ठरले, हे ठरलं, काय आहे, असं रोल आहे वगैरे. आपण तिथे गेल्यावर आपल्याला समजते की बाबा पहिलेच अपेक्षाच असते का हा पिक्चर यूज नाही भाऊ. पहिल्या दिवसापासून. नंतर ना 3, 4, 5, 7 महिन्यानंतर एक फोन येतो, नमस्कार सर, रिलीज कर. नाही ते पिक्चर करतो आपण, डबिंग करत. कोणता पिक्चर? तो नाही काय इकडे केला होता आपण, वाईला तिचं डबिंग आहे, डबिंग पर्यंत आला तो. अरे नाही दबदबीला धडधडकी परत का खरंच येईल का पण मला मग पिक्चर? त्या मोमेंटला आता समजा हे असे पिक्चर्स आले, म्हणजे आता तुम्ही ते शूट केले, सगळं झालं, पण आता असेच तुम्हाला मग डबिंगचे फोन आले, मग त्यावेळेस असं कधी झालंय का की नाही जात मी, म्हणजे मला हे नाही, ते डबिंग commitment नाही, असतं. नाही, ते जावं ते नाही, लागतं. ते यातला मी तुम्हाला- परत तेच म्हणतो, तो जो म्हणतोय ना त्याच्यातला तिरकसपणा, त्यातला विनोद, हा सिनेमा खरंच येऊ नये असं कोणाला वाटेल? कोणाचाही कोणीतरी कष्ट केले आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्या परीने त्यांनी काम केले आहे आणि आपणही त्याच्यात काम केलंच आहे ना. म्हणजे मला आता म्हणत जरी असलो काही तरी इथल्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण जे करतो आहोत त्याच्यासाठी मी कन्व्हिन्स्ड आहे, म्हणूनच मी केलंय. अशी मी बरीच कन्व्हिन्स कामं आता जसं अनिश अगदी सुरुवातीला म्हणाला, हो मला याच्यातनं पैसे मिळवायचे होते, हे कन्व्हिक्शन तुझं जर असेल ना तर त्याचं त्यांनी ठरवून घेतलं असेल कदाचित की बाबा रे पैसे मिळवायचे आहेत पण ह्याच्यापेक्षा पुढचं कोणावरची टीका मी नाही करणार, ह्या पर्यंतच मला ते करायचं आहे. आणि जोपर्यंत मला जेन्युइनली वाटतं की जोपर्यंत विनोद हा कोणाच्या तरी नुकसान करत नाही ना तोपर्यंत तो हेल्दी आहे. पण नुकसान कोणाला तरी त्याच्यातनं वाईट वाटावं, कोणाला तरी आता दुर्दैवाने कशानेही वाईट वाटतं ही मी गोष्ट आता तेच अगदी म्हणणार सोडून देऊ होते आपण ती. पण आपण आता त्याच्याविषयी बोलतच नाही होत, आपण विनोदाविषयी बोलतो. सो त्याच्या रिॲक्शन विषयी नको बोलायला, कारण ती रिॲक्शन कशावरही येणार आहे. तो गोष्टचा भाग नाही म्हणत आहे मी, पण छान म्हणजे मला ना तेच मी म्हणत होते की माझ्या डोक्यात एक कल्पना होती कोविडमध्ये की 9:30 वाजले की महाराष्ट्रामध्ये क्लिक व्हायची, म्हणजे सगळे रिमोटचं बटन दाबायचे आणि सगळे हवा येऊ द्या बघायचे, म्हणजे काही त्याच्यात कोणीही घराबाहेर जायचा तर प्रश्नच नव्हता. पण माझ्या घरात पण स्वतः की कधीही एकही एपिसोड म्हणजे घरातनं भांडाभांडी रिमोटवर की नाही आता ते लावायचं आहे, आता तुमच्या मॅचा बिच्या सगळ्या नंतर बघा, आता काहीच कुठलंच हे लागणार नाहीये. सो ते एक होतं की म्हणजे रियालिटी शो हे असे पण असू शकतात की कॉमेडी ह्या लेवलची पण जाते की इतकी कनेक्टेड असते की मी रादर कुठेतरी जेवायला किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाणार नाही, कारण की घरात हवा उद्या त्या वेळेस लागणार आहे, त्याच्यामुळे आपण पहिले प्लॅन करू किंवा नंतर प्लॅन करू. सो ते एक आहे की ओटीटी नुसतं हवा युद्धापेक्षाही मला असं म्हणायचं देशभरात संपूर्ण तो काळ होता जेव्हा देशभरात या सगळ्या विनोदवीरांनी स्ट्रेस लेवल आपल्याला एकत्र ठेवलं, धरून ठेवलं, स्ट्रेस लेवल कमी केली. हे केवढं मोठं काम आहे विनोदाचं, हे केवढं मोठं काम आहे या सगळ्या लोकांचं. ह्याला तुम्ही नाकारू कसं शकणार? आणि त्यांच्यासाठी तुम्ही ऋणीच राहिलं पाहिजे. म्हणजे ह्या चॅनलवरचा किंवा त्या चॅनलवरचा असं नाही, असं तो म्हणणं नाही नाही. प्रश्न, नाही, नाही. ज्याला जे आवडेल ते त्यांनी एवढी. करावं. पण हे ह्या सगळ्यांचं श्रेय आहे की त्या एका विशिष्ट काळामध्ये या सगळ्या मंडळींनी आणि तरी देखील आपल्याकडे विनोदी अभिनेता असं वेगळं बक्षीस असतं, हो सर्वोत्कृष्ट गंभीर अभिनेता असं बक्षीस नसतं. की सर्वोत्कृष्ट ऍक्टर आणि सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा सर्वोत्कृष्ट अभिनेता असू शकत नाही का? म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या तुमच्या नॉमिनेशन कॅटेगरीमध्ये एखाद्याने सर्वोत्कृष्ट विनोदी केलं आहे असं असू शकत नाही का? पण ती फार मजेशीर गोष्ट आहे आपल्याकडे की हा कॉमेडी करतो. आपल्याकडे कॉमेडीला दुर्दैवानी तो दर्जा किंवा तो सन्मान की अरे नाही हा मला हसवतो ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी नाव घेऊन म्हणतो की मला नेहमी असं वाटतं की एक वेळ अत्यंत प्रयत्न करून आमच्या मच्छिंद्र कांबळी सरांना नटसम्राट करताही येईल, पण डॉक्टर लागूंना वस्त्रहरण नाही करता येणार असं माझं मत आहे. तर मग जास्त श्रेष्ठ नट कोण आहे?
डॉक्टर लागूंच्या विषयी बोलण्याची माझी लायकीच नाही, मी त्यांच्याविषयी बोलत नाहीये, कृपया समजून घ्या, मी नाव म्हणून फक्त म्हणतो आहे. पण मग ही जी गंमत आहे की याच्यातला नट म्हणजे कोण ठरवायचं, कसं ठरवायचं की कोण जास्त आपण त्याला काय म्हणूया रे, सर ह्याच्यावरती पण आता रीला कट होऊन जाणार आहेत आता इंटरनेटवर की आनंद निंगळे सर म्हणाले की श्रीराम लागू हे चांगले नट नव्हते. दुर्दैवाने आउट ऑफ कंटेक्स्ट जे हल्ली टाकून जे पोस्ट होत आहे ना, कदाचित हे जास्त जाईल की आनंद निंगळे असं म्हणाले असं तुझ्या आवाजात जाईल तेव्हा जास्त होईल. म्हणूनच त्यांनी ते केलंय, कळलं तुला? पण ते ठीक आहे. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की अशा पद्धतीने विनोदानी इंडस्ट्री सुद्धा माणसं सुद्धा जगवली आहे. विनोद करणं ही सोपी गोष्ट नाही. सिरियस बिझनेस असं जे म्हणतात की अतिशय वाचनाच्या दृष्टीने, लेखनाच्या दृष्टीने आणि ती अलर्टनेस असते ना, म्हणजे ती असं प्रत्येक वेळेस ती अलर्ट असणे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा नटांचं असतं की हां आता याचं झालं आणि नंतर मग माझं वाक्य आहे असं होतं. मग हा नट बिंदास राहतो हेही बोलेपर्यंत. विनोदात तसं नाही होत. आज हे बघ, आत्ता जे विरोध करतायत ना त्यांनी काही वाचलं नाहीये, त्यांना काही माहिती नाहीये. म्हणजे त्यांना जर का कोणाला विचारलं की तुम्ही पीजी बुडोस सारखं काही वाचलंय का, तर त्यांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही वाचलेलं नाहीये. म्हणजे मला विनोदाची गंमत किंवा आपण ज्यांना म्हणतो ना, तुम्ही म्हणताय की अजून एक पंच तू मगाशी म्हणालास त्याच्या पुढचा पंच, ते कधी कळलं तर पु ल देशपांडे वाचल्यानंतर कळलं ना. म्हणजे काय रे, 5व्या हेनरीने काय केलं, 6व्या हेनरीला जन्म दिला. तर विनोद इथे होत नाही, मी पोळी बरोबर पाहुण्याचाही तुकडा मोडला, हा त्यांचा पुढचाही पंच येतो. सो त्याच्या मधली जी जागा शोधणं होतं ते त्यांना आलं, ते आम्ही सगळ्यांनी फॉलो केलं किंवा आमच्या पिढीने ते जितकं सकस करता येईल असं करायचा प्रयत्न आहे. पण आता ती एवढी कदाचित विनोदाची समज संपूर्ण समाजात राहिली नाही किंवा लोकांना ठेवायची नाही आहे. ज्या लोकांनी त्यांना पॅन्डेमिकमध्ये हसवलं त्याच लोकांना जाऊन जाब विचारायची त्यांची हिंमत आणि हे झालेली आहे. तर आता तसं तर काय करणार, सगळ्यांना मत मिळालं सोशल मीडियामुळे आणि अनॉनिमस प्रोफाईलच्या अंडर मी काही बोलू शकतो ना कोणाला. म्हणून मला ह्याला एक कंटिन्यू करायचंय की मी म्हणणार होते की आमच्या कार्यक्रमाच्या बाबतीत मी पर्टिक्युलरली म्हणते, कारण का तो एक वेगळा जॉनर आहे टीव्हीचा आणि आम्ही तो पहिल्यांदा एक्सप्लोर केला अँड इट वर्क. आणि जेवढं कलाकार, मेकर्स, रायटर्स, डिरेक्टर्स ह्या सगळ्यांचं श्रेय आहे, तेवढं मला असं वाटतं त्यावेळीची समाजात आणि लोकांची जी मनस्थिती होती ते सगळे जोक्स एंटरटेनमेंट म्हणूनच घेण्याची होती. सो हवा येऊ द्याच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचं ट्रोलिंग, बॅकलॅश, काय आता म्हणतो आपण त्याला एनी काइंड ऑफ नेगेटिव्हिटी आम्हाला आमच्या कार्यक्रमापर्यंत आली नाही. आणि सो टू से आत्ता सुद्धा जेव्हा आम्ही महाराष्ट्रात बाहेर जातो किंवा इतर ठिकाणी कार्यक्रम करतो तेव्हा सुद्धा आम्हाला तेवढंच किंबहुना जास्त प्रेम मिळतं आणि लोक म्हणतात अरे परत कधी येत आहे तुम्ही. सो आय फील दॅट आय एम फॉर्च्युनेट की हवा येऊ द्या एका त्या काळामध्ये होता जेव्हा समाजातली सुद्धा सोशो पॉलिटिकल, इकॉनॉमिक सगळंच जे एक मानसिकता होती ती थोडीशी वेगळी होती. आणि ऑल्सो आम्ही सुद्धा खूप त्याचंच भान म्हणून की लोकांना हे आवडतंय म्हणून आपण एकदा केलेलं जेवण लोकांनी छान अप्रिशिएट केलंय आणि खाल्लंय, तर इथून पुढे पण आपण त्यांना सात्विक छानच देऊया. आता एक आवडले म्हणून फास्ट फूड सारखं तेल मारो ये मारो करून न करता आम्ही सुद्धा ती कन्सिस्टन्सी म्हणजे खूप सुचायचं. फॅमिली अंडर द बॅग तर खूप सुचायचं, कारण का विनोद आहे तो मग एका आमचा रिहर्सल पुरता असायचा. पण तिकडेच आम्ही ते आमचं मनोरंजन. हा ठीक आहे आता पुढे लिहा म्हणजे बोलायचो आम्ही, वी यूज्ड टू एन्जॉय इट ऑल्सो, पण ते कधी स्क्रिप्ट मध्ये आलं नाही फायनली. सो त्याचा भान तुमचं क्रेडिट पण आहे त्याच्यात की क्लीन फॅमिली अख्खी बघू शकेल असे जोक लिहिणं ना हे खूप अवघड असतं. आणि ते मला वाटतं तुम्ही 10 वर्ष सतत आणि कधी स्टँडर्ड पडला नाही की 2013चा स्टँडर्ड 14 मध्ये इम्प्रूव्ह झाला. असं नाही झालं की 14चा सीझन मस्त गेला मग 15 मजा आली, मजा तितकी चालू. आणि आता ते केवढे झाले बघणार आहे. म्हणजे प्रत्येक चॅनलवर विनोद संध्याकाळी काहीतरी आहे, सोनीवर काहीतरी आहे, ह्याच्यावर काहीतरी आहे, कॉमेडीची बुलेट ट्रेन काहीतरी आहे, हे आहे ते. अरे आणणार कुठून एवढा विनोद? म्हणजे एका पॉइंट नंतर ह्या सगळ्यांनी रोज नवीन देणार कुठून?
आणि जर थोडंसं बोर झालं त्याच्यामध्ये तर ह्यांचा दोष नाहीये, ते होणार. हो हो ते होणार. थोडासा दर्जा इकडे तिकडे झाला तर तो होणार. अरे माणसं आहेत सगळी, आणणार कुठून? नाही नाही, आता सचिन तेंडुलकरही कधी झिरोवर आउट व्हायचा, म्हणजे प्रश्नच नाही. त्याच्यामुळे आपल्याला पण ना हे लोक असे करतात आय थिंक ते इक्वली डिफिकल्ट ना ते नाही, every सगळंच show आणि माझं प्रत्येक तेच म्हणणं आहे. वेळेला- कुठल्याही पद्धतीचा तुमच्या म्हणजे आपण ती सुरुवात केली ती समजा नसीरुद्दीन शाह आणि याचा सिनेमा कुठला जाने भी दो यारो. जाने भी दो यारो. जाने भी दो यारो. आता तो कदाचित त्यावेळेला काळाच्या पुढचा सिनेमा होता. आज बनणारच नाही तो. म्हणजे लोकं किती घराबिरच आहेत सगळ्यांची. वेगवेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये हे होतं. तर त्या पद्धतीची गोष्ट, त्या पद्धतीची कॉमेडी ही तिथपासून इथपर्यंत आज आपण आणलेली आहे असं मला वाटतं. तर आता आपण एक छोटासा गेमचा सेगमेंट खेळणार आहोत. मी त्या चिट्स आणून ठेवल्या होत्या मघाशी. तर बेसिकली त्या चिटमध्ये एक काय म्हणू आपण, एक प्रसंग आहे किंवा एक प्रश्न आहे किंवा एक तुम्हाला एक छोटासा लेट्स से इनॅक्टमेंट आहे. तर तुम्ही ती चिट घ्यावी, जे ज्याच्यात आहे त्याचं उत्तर द्या आणि आय थिंक लेट्स कंटिन्यू दॅट वे. तृप्ती want to माझं start? ठरलंय उत्तर, ओके एवढं करणार नाही. मेहनत करून करणार. एक काम करतो, बाउल घेऊन मांडीतच घेऊन ठेव म्हणजे नाही, तिकडे जे की सिंपल आहे. आमचे- प्रत्येकाने एक आम्ही घ्यायची. सगळे- प्रत्येकाने एक एक घ्यायची आहे. आम्ही सगळे हक्क तृप्तीला देत आहोत. माझा एनॅक्टमेंटचं काही आलं तर मी तृप्तीला देईन. मी- हे तू मला तुझी दे. बरं आलेलं जे आहे ते पण सांगा आम्हाला. हो प्लीज. तुमचा सेलिब्रिटी फॅन म्हणजे कोण सेलिब्रिटी माझा फॅन आहे? हा हो. तुम्हाला पहिला मे बी डीएम असेल किंवा समवन हॅज अप्रिशिएट. किंवा तुमचं सेलिब्रिटी सेन इज माय सेलिब्रिटी फॅन. ओके. हो कारण एकदा असं झालं होतं, आम्ही स्टँडअप करत होतो भाडीपाचच आणि ललित प्रभाकर गेला आणि स्टेजवर आणि मग एवढ्या मुली होत्या ज्या ललित वगैरे झालं. म्हटलं आता मी काय करू, हा गेला तर मी म्हटलं की सगळे ललितलाच बघायला आलेत ना इथे. तर तिकडनं एक व्यक्ती म्हणली नाही मी तुला बघायला आले. म्हटलं कोण आहे, तर ती प्राजक्ता कोळी होती. त्यावर मी संपले. ती म्हणली मी तुझी फॅन आहे. म्हटलं डन, आय एम डन, थँक्यू, कॉमेडी संपलेलं आहे माझ्यासाठी. सो या माझं असं आहे की एका दिवसासाठी कुठल्या दुसऱ्या कॉमिकचा मेंदू वापरायला मिळाला तर हु वुड बी दॅट. हो नाईस. तर त्यांनीच पहिले वापरावे तर बट नाही असं लगेच असं कोण डोक्यात तर येत नाहीये. एक फॉरेनचा एक कॉमिक आहे मिच हेडबर्ग नावाचा. ही डाईड व्हेरी म्हणजे यंग, लहान वयात. 2000 लहान नाही म्हणजे, आणि असं पण नाही की खूप काही वीर काम करून ड्रग्स करूनच गेलेत ते. बट मुद्दा आहे की ऍक्च्युली तर पण ते खूप फनी वन लाईनर कॉमिक होते आणि त्यांना जे विचारायचं ना एक फक्त ओळ बोलायचं होतं आणि त्याच्या एंडला पंचलाईन असायची, विच इज व्हेरी डिफिकल्ट. वन लाईनर कॉमेडी मराठी इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत झाली सुद्धा नाहीये. सो त्यांचं कुठेतरी इफ आय कॅन यूज हिज ब्रेन दॅट विल बी ग्रेट. मिच हेडबर्ग. आम्हाला आलं फेवरेट रायटर. वा. आता काय आपण एकतर फार काही वाचन केलंच नाही आयुष्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. त्यातल्या जे काय वाचलं असेल ते पु ल देशपांडे वाचलेत आणि ते आवडायला लागले. बाकी असं वाचनाची फार लहानपणापासूनच सवय नसल्यामुळे. किंवा मूवीचा हे मूवीचे किंवा कुठल्या शोचे असे रायटर तुमच्या इंडस्ट्रीमधले तुमचे फेवरेट नाही रायटर? ते पु ल देशपांडे ते सलीम जावेद आहे. नंतर आमच्या काही कादंबरीकार आहेत, जसं रमेश इंगळे उतरातकर आहे, त्याची निशाणी डावा अंगठा नावाची एक कादंबरी आहे. तर ती कादंबरी त्यांनी फार याने लिहिलेली आहे. जसं उद्धव शेळके असतील, त्यांची धग नावाची एक कादंबरी आहे. तर ती मला असं वाटतं की पहिली मराठीतली कादंबरी असेल की ती एका ओळीला अटॅच दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीला अटॅच तिसरी, अशी कादंबरी संपेपर्यंत आपण ती वाचतच जातो. असे काही लोक आहेत. ते फार म्हणजे तसं जास्त काही वाचन नाही आहे आपलं. मला आलं अनएक्सपेक्टेड ऑडियन्स रिॲक्शन खूपच आहेत, म्हणजे खरंच खूप आहे. तुमची Genuinely, सगळ्यात आठवते किंवा प्रामुख्याने तुमच्या लक्षात राहिलेली? मला काय परदेशातली परदेशातले नाही, मला इथे आम्ही एक नाटक करत होतो माकडाच्या आधी शॅम्पेन. अनएक्सपेक्टेडली प्रयोग चालू असताना एकाने येऊन आम्हाला मुस्कडीत मारली होती. ते मला छान आठवत आहे. आणि अनएक्सपेक्टेडच आहे ना ते. म्हणजे उत्तर पण unexpected. ते मला काळपासून मुस्कडीत मारणे वगैरे सगळं छान व्यवस्थित 2-3 वेळा झालंय. सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात काही ते मी त्याच्यातनं सगळ्यातनं गेलो. सो दॅट वॉज अनएक्सपेक्टेड. पण सर त्यानंतर तुम्ही त्याला काय केलं? नाही त्याला काय करणार बिचारा, त्याचं जे काही करायचं होतं त्याचं ऑलरेडी झालं होतं म्हणूनच त्यांनी मला काहीतरी केलं. ते रे काय म्हणूया त्याला आपण
कोणीतरी सांगितल्यामुळे प्रेरित झालेले असतात ना त्यांना. त्याच्यामध्ये त्या ॲक्च्युली काय होतं, माकडाच्या आधी शॅम्पेनचं आधीचं नाव होतं मारुती आणि शॅम्पेन. सो त्याच्यावर त्यांना राग आला होता आणि मग माकडाच्या हाती केल्यानंतर ते म्हणले हां आता ठीक आहे. सो आपण मारुतीला माकड म्हणतो आहोत हे काही त्यांना फार लक्षात आलं नाही. म्हणजे तेवढी त्यांची कॅपॅसिटी नव्हती की अरे हे त्याच्यापेक्षा वाईट आहे किंवा असं. पण त्या नाटकाचं नाव बदलण्याचं कारण पण तेच होतं की एवढं महत्त्वाचं काही नव्हतंच की ज्याच्यावरती म्हणजे मला जर का स्ट्रॉंग कॉमेंट करायची असती कशावर तर मी नक्कीच नाटकाचं नाव बदललं नसतं. नाटकाचं नाव विषयच इतकं, मी म्हणजे लेखकाने त्या नाटकाचा विषयच इतका वेगळा होता. पण म्हणतात ना की ते आता अनएक्सपेक्टेडली आमच्या प्रेक्षागृहातनं ते कसे आले माहीत नाही. आले, माझा शर्ट बीट फाडला, मुस्कडीत छान मारल्या 2-3 मला. आणि मग ते अजूनच चिडले जेव्हा मी म्हटलं की मला मारुती स्तोत्र सगळं म्हणता येतं तर आपण प्रायश्चित्त म्हणून आपण म्हणूया. मग त्यांना ते येत नव्हतं. मग त्यांनी ते अजून चिडले. मग त्यांनी अजून 2 मुस्कडीत मला मारल्या आणि मग छान काळं बिळं फासलं. आणि मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यात गुन्हा दाखल केल्यानंतर मला आठवतंय नाटकाला आलेले सगळे प्रेक्षक आमच्याबरोबर त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला आले होते. आणि मग कोणाचा तरी फोन आला होता की प्लीज त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा, म्हणजे FIR करा. कारण पोलिसांनी त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल केला होता दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन काय हे ते, त्याला बेल नव्हती. तर आम्ही जर का गुन्हा केला म्हणजे आम्ही जर का कंप्लेंट केली असती तर त्यांना बेल मिळाली असती बिचाऱ्यांना. सो त्यांचा नंतरचा असा सीन होता की प्लीज कंप्लेंट करा कारण मग मुलांना बेल मिळेल. आणि 25-26 वर्षाची मुलं कुठे त्यांचं करिअर खराब करायचं आहे. कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी काहीतरी केलं. तर आम्ही म्हटलं, आम्ही पोलिसांनाही सांगितलं आम्ही काही गुन्हा नाही, काही हे करू नका. आणि तिथनं त्यांना कळलं. ते जी आरडाओरडा करत होते तिथे ती पोरं नंतर पोलीस स्टेशनला अशी करत बसली होती. त्यांना तेवढ्या वेळात त्यांचं मिळालं असेल कदाचित, किंवा त्याच्यातनंच आता नवीन अजून उमेदीने अजून व्यवस्थित मारूया अशी तयार झाली असतील. तर त्यामुळे माकडाच्या हाती शॅम्पेन. श्रेया मॅडम, माझं आय डोंट नो युअर कॉमिक स्पिरिट ॲनिमल. देर इज नो कॉमिक स्पिरिट ॲनिमल. दुसरी चिठ्ठी देतो हो, तुम्हाला. आय थिंक हे ज्यांनी लिहिलंय त्याला कळलंय का काय आहे ते, म्हणजे काय तुला आली असेल? आय एम अ कमिडियन. आय थिंक सो. मला- तू काहीही करू शकतो. हो Yeah, एक्झॅक्टली. Trupti वर्सॅटॅलिटी has जी आहे ना की answered it बरखा for me. दत्तचा पण रोल तितक्याच कन्व्हिक्शननी Yeah. सई तामनकरची मिमिक्री केली. ती एकदा हो. प्लीज करून जर का तुम्ही दाखवलं. करतोस तू असं किती हे? अमेझिंग केलं होतं तमाम तुम्ही. महाराष्ट्रात- पण त्याच्यासाठी जनतेने- पैसे मिळतात ते घेणं करण्यासाठी. हे फुकट काय करेल कोणी? एक लाईन करायचंच नाही कुठल्याच हे तुम्ही podcastवर काहीही ह्याच्यात करायचं नाही. या राऊंड टेबल मध्ये लावू नका. पण मंदार सरांसाठी मी कसा आहेस मंदार, अरे मला फार छान वाटतंय तू आज इथे आहेस. आणि आय लव्ह युअर शोज, मी नेहमी बघते. हे लावू थँक्यू सो नका. मच. तुमचा सेलिब्रिटी फॅन. ओ अगेन अगेन ती चिठ्ठी तू त्यांना चिठ्ठी दिली. Sorry. बट ठीक आहे, यू कॅन ऑल्सो हॅव अ सेलिब्रिटी फॅन. आय हॅव लॉट ऑफ सेलिब्रिटी फॅन. यू कॅन नेम Yes, please. सगळे सेलिब्रिटी फॅन आहेत तिचे. ऍक्च्युली मला माहित नाही. मी ऍक्टर म्हणून जन्माला आले. मला माहित नाही, मी जन्माला आले मग मी ऍक्टर झाले. ह्याच लाईफमध्ये मला एक 200-300 कॅरेक्टर्स करायला मिळाले. असं किती फिल्म्स करून मला मिळाले नसते. आणि मी ते तसंच जगले. सो ट्रू. मी ते कॉमेडीचं कॅरेक्टर म्हणून नाही जगली. म्हणजे मला श्रीदेवी करायचे आहेत तर आय एम टुडे चांदनी. आय एम फीलिंग लाईक वन. मी त्यांचं कॉस्ट्युम केलंय, सगळं केलंय. आय एम ट्राईंग टू टॉक लाईक हर, बी लाईक हर. आणि त्याच ऑरामध्ये मी आहे. सो असं झालेलं आहे. आणि त्याच कार्यक्रमामध्ये यू नेम इट अँड दॅट पर्सन हॅज बिन देअर. बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतले हे सगळे दिग्गज लोक, त्यांच्या समोर मला माझी कला दाखवता आली. शाहरुख खानची मी खूप मोठी फॅन आहे. माझ्या आयुष्यात अशी एकच इच्छा होती की मला त्याला असं की सर ऑटोग्राफ असं तर भेटायचं होतंच, पण एक सुप्त इच्छा मनात अशी होती की त्यांनी माझं काम बघावं यार. जे कधी झालं असतं आय डोंट नो, पण ते एकदा नाही 2दा याच जन्मात झालं. अँड लाईक हिम मराठीतले सगळे ज्यांना बघून बघून मी मोठी झाली, अरे हिच्यासारखं काम आलं पाहिजे, त्या सगळ्या जणी माझ्या येऊन पाप्या घेऊन शाबासकी देऊन माझ्यावर फोटो काढून तू आमची लाडकी आहेस वगैरे म्हणून. आणि ॲट द सेम टाइम बॉलिवूडमधल्या पण सगळ्या जणी. सो आय थिंक आय एम जस्ट व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की भारताचं म्हणायचं की सगळेच आहेत. अँड आय एम जस्ट ब्लेस्ड. अंधार सर. कॉमेडी म्हणजे वाव. मला वाटतं कॉमेडीचा एक हे नाही, जी पण गोष्ट समोरच्याला हसवते. मग 100 लोकांमधला एक जरी जण हसला आणि 99 चिडलेले असले तरी इट इज अ जोक, असं मला वाटतं. सो आय थिंक तेच डेफिनेशन. ओके.
आता वेळेअभावी आपण एक फायनल प्रश्न विचारू की वी आर जस्ट आम्हाला खूप वेळ आहे काही कामं नसतं मला. अरे कॉमेडियन्स आहेत तिथे सगळे, काय त्यांना कामं आहे. सो आताची ही पूर्ण जर्नी आहे राईट फ्रॉम लक्ष्मीकांत सर टिल आताचं स्टँडअप रील्स हा पूर्ण कॉमेडी जॉनर पूर्ण बदलला आहे. नाव देर शॉर्ट टर्म रील्स दॅट आर गोईंग ऑन. तर आय वॉन्ट टू नो ॲज अ पासिंग थॉट की हाऊ इज थिएटर गोइंग टू स्टील बी देअर, हाऊ इंडिविज्युअल स्पेसेस ऑफ मूवीज आर गोइंग टू बी देअर फॉर कॉमेडी इंडस्ट्री आणि त्यातल्या त्यात मराठी कॉमिक इंडस्ट्री वेअर आपलं मार्केट वेन वी टॉक अबाउट द ऑडियन्स इज महाराष्ट्र. We go either beyond India, then we have some places, or we go to metro cities. Whereas for Hindi comedians, market खूप मोठं. They can go from Jammu Kashmir to Kanyakumari all the way. So what is your thoughts? Where individual needs to improve? What is the scope of improvement? How the audience has to improve? So just a last thought, and then we'll close on this. Ki, you know, what you feel? आय थिंक इट्स बेटर, बिगर द बेटर, मोर द ऑडियन्स ना. म्हणजे तुम्ही रील पण बघताय, तुम्ही नाटक पण बघताय. जोपर्यंत कला ही मनापासून केली जाते ना तोपर्यंत ती बघितली जाणार. आय डोंट थिंक नाटक विल एव्हर डाय, आय डोंट थिंक फिल्म्स विल एव्हर डाय. आणि आपले मराठी लोकच इतके, मी चिलेला गेले होते इकिकी नावाच्या एका गावात, तिथे मराठी लोक होती. तर असं नाही आहे, सगळीकडे मराठी लोक आहेत. आपण जम्मू काश्मीरला गेलो तिथेही मराठी लोक आहेत. सो इट्स जस्ट अबाउट बिईंग व्हेरी ट्रुथफुल टू युअर आर्ट अँड जस्ट डू इट. वी आर नेव्हर गोना डाय. आय एम सॉरी. मला ऑनेस्टली असं वाटतं की आपण ना आपल्या भाषेचा माज असला पाहिजे आपल्याला. आता मी बऱ्याच वेळा बघितलेलं की जे म्युझिशियन्स वगैरे आहेत ते पंजाबी म्युझिक इंडस्ट्री जी आहे, दिलजीत दोसांझ म्हणा की हे म्हणा, ते फॉरेन जातात आणि तिकडे पंजाबीमध्ये गाणी गातात आणि इंग्लिश लोक ऐकतात. त्यांना कळत तर नाही आहे शब्द काय लिहिलेले आहेत, पण त्यांना लिरिक्स ऐकायला येतात, ते मजा करतात आपली, त्यांना बीट्स आवडतात, हे ते. हिंदी स्टँडअप बरोबर पण हे झालेलं आहे की हिंदी स्टँडअप कमेडियन्स आता त्यांचा हिंदीमध्ये शो टाकतात. ब्रिटिशर्स, अमेरिकन यूट्यूबर्स ते त्याचा रिव्ह्यू करतात, एक एक शब्द विचारतात लोकांना काय याचा अर्थ आहे वगैरे वगैरे. सो समवेअर आता अख्ख्या जगाला, ग्लोबल मार्केटला कळलं की इंडिया इज द नेक्स्ट बिग थिंग. इंडियाचं पॉप्युलेशन इतकं कन्झम्पशन आहे, इतकी लोक बघतात, सो ते पण इकडे येत आहेत आता. सो समवेअर आपण जर भाषेवरती तितकं काम केलं ना की आपण कूल आहोत, आपल्याला माहिती आपली भाषा आहे, मला माझा या गोष्टीचा, मी ह्या भाषेतच करणार आहे, आणि त्याला आपण जर रिप्रेझेंट केलं ग्लोबली, मला माहिती आहे की एका पॉईंट नंतर ते सगळे पण मराठी भाषेवरती म्हणजे शिकतील. असं नाही म्हणत आहे की फक्त आपण आपल्यातच करायचं. आपल्याला कुठेतरी त्या ऑडियन्सला एक टॅप करावं लागेल की तुम्ही येऊन बघा आम्ही मराठीत काय करतो, ते आम्ही किती लेजंडरी काम करतो. जसं आपण साऊथचा चित्रपट आता बघतो, आपल्याला कळत तर काही नाही, पण आपण ते काय बनवलंय रे, काय कशी उडी मारली आणि हे सगळं करत असतो. तसं आपल्याला कुठेतरी मराठी इंडस्ट्रीला नेऊन ठेवावं लागेल, त्याच्यानी मास अपील येईल आपल्याला. आमचं तर भाषेवरच कार्यक्रम चालू आहे, बघ काय आहे, दुसरं काहीच नाही ना. सगळा कार्यक्रम आमचा वराडी भाषेवरच चालू आहे तेव्हापासून आल्यावरती. पण हा म्हणते जसं आता चलाविद्याचीच गोष्ट जर घेतली तर आम्ही अमेरिकेत गेलो होतो मग, तर तिथलं एक मॅडम भेटले आम्हाला, तर ते म्हणलं की हो तुमचा शो आमच्या इथं 2 तास चालतो. तर मी म्हटलं नाही बाबा, टायमिंगचा काही घोळ आहे का म्हणलं तुमचा, कारण आमचा 1च तासाचा शो आहे. म्हटलं नाही आमच्या इथं 1 तास शो चालतो आणि व्हाय यू आर लाफिंग असं आमचे पोरं आम्हाला विचारतात. तर त्या नातवंड, तर त्या प्रत्येक याच्यावरचा आम्हाला ते त्यांना समजून सांगावा लागतो विनोद. तसं आमच्या इथं तुमचा कार्यक्रम 2 तास चालतो म्हणला. तर तो म्हणजे आहे असं काही नाही, एकदमच काही नाही. आमचा स्ट्रगल म्हणजे माझा पर्सनल स्ट्रगल फक्त एवढाच आहे का बाबा भाषेविषयी किंवा ह्याच्याविषयी, का बाबा सगळीकडे लोक ओळखतात. फक्त आता अमरावतीत मी जातो नेहमी, ट्रेनमधून उतरतो, बाकी गाडी बिडी सगळे घेऊन येतात. फक्त स्ट्रगल एवढाच आहे की बा त्या ट्रेनमधून उतरल्यानंतर आपल्या गाडीत जाईपर्यंत कुठल्याही ॲटोवाल्यांनी विचारू नये ॲटो चाहिए काय, ॲटो चाहिए काय म्हणून. हा म्हणजे आपण त्याच्या परिचित नाही, त्याच्या परिचित झालो पाहिजे, हा स्ट्रगल आहे ॲक्च्युअली. आपण ट्रेनमधून उतरून गाडीपर्यंत पोहोचायला ते 4 ॲटोवाले विचारतात ॲटो किती राजकीय जाणार किती असं आहे ते. तर तो हाही एक स्ट्रगलच आहे समजा. तुम्ही सांगितली सर गंमतमध्ये एक सांगतो किस्सा झाला. पुण्यात एकदा मी एकाला भेटलो होतो, एक अभि मुंडे म्हणून उत्कृष्ट कवी आहे, तर त्याला बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो. आम्ही भेटलो, गप्पा मारत बसलो आणि गप्पा मारता मारता कळलंच नाही ड्रायव्हरचा फोन आला. कॅब मी गेलो होतो, तो ना सर निघायचं का आता, म्हटलं काय इच्छात, म्हटलं किती 11:30 वाजले होते रात्रीचे, आणि त्याला IPL सुरू होती, मागच्या वर्षी ही गोष्ट आहे, आणि त्याची ना तो गाडीतल्या स्क्रीनवर बघत होता, त्याच्यामुळे बॅटरी ड्रेन झाली गाडीची. आता गाडीत बसलो तर गाडी सुरू होईना.
तर मी आणि अभि मुंडे आम्ही आपला धक्का मारतोय त्या गाडीला. आम्ही गेलो असो 500 मीटर पुढे. ह्याला गाडीच उचलता येत नाही. त्याला म्हणता एक काम कर, तू उतर, मी उचलतो. आणि ते झालं, ती गाडी लगेच सुरू झाली. तर मी आपला ते ऍक्सिलेटर देत बसलो होतो तो येईपर्यंत ड्रायव्हर. तेवढ्यात एक मुलगा आला, म्हणा मंदार सर ना तुम्ही, ते फोटो वगैरे काढला. मला माझे बाबा तुमचे फॅन आहेत. तर ते बाबा आले रस्ता क्रॉस करून. ते म्हणाले सर आम्ही बघतो तुमचा कार्यक्रम. मी आपलं गंमत म्हणून म्हटलं. म्हटलं सर काय फायदा, म्हटलं घर चालवायला तर ओला चालवायला लागते. तो सिरियस झाला एकदम. मला व्यथा बघा म्हणाला मराठी कलाकारांची. एवढं चांगलं काम करून पण घर चालवायला टॅक्सी चालवा म्हटलं गंमत आहे. तो सिरियस झाला एकदम, इमोशनल झाला बिचारा. असे स्ट्रगल आहेत आपल्या आयुष्यात. नाही, मला अगदी तिच्यासारखंच माझं म्हणणं आहे की काही विनोद किंवा इंडस्ट्री आपण काळजी करायचं कारण नाही. मी तो भार घेऊन आलो नव्हतो. माझ्यानंतर तो भार मी काही कोणाला देणार नाही. माझ्यावर काहीही जबाबदारी नाहीये, कोणाचवर नव्हती. जे लोक म्हणतात की आपण त्याची आमच्यावर जबाबदारी आहे खांद्यावर पेलली वगैरे, हा, तर ते खोटं बोलतात. ते खोटारडे आहेत. त्यांच्याशिवाय सुद्धा सगळं चाललेलं आहे. आधी सुरुवातीला लोक जे काही बोंब मारतात की अरे आता इंडस्ट्री बंद, आणि जर का बंद व्हायच्या लायकीची असेल तर बंद होऊ दे ना, त्याने काय फरक पडतो. म्हणजे असं काय आहे की तुझ्या खांद्यावर जबाबदारी हे चालवलंच पाहिजे. चालवणार असेल तर ती म्हणाली तेच योग्य उत्तर आहे. तुझं काम प्रामाणिकपणे कर. हे माझ्यावर खांद्यावर जबाबदारी असं नसून मी हे काम नीट करेन, आपोआप ती जबाबदारी सगळ्यांवर जाऊन हे होईल. ना चित्रपट मराठी किंवा ना म्हणजे विनोद म्हणतोय मी, पूर्वीपासून चालू आहे. चित्रपट चालावं किंवा नाटक चालावं का नाही ह्याच्याविषयी नाहीच बोलत आहे. त्याच्यातला जो विनोद आहे त्याचा फॉर्म बदलला असेल कदाचित, त्याची गोष्ट बदलली असेल कदाचित. आणि म्हणलं आपल्याकडे जुने जाऊ द्या मरणा लागून. जर नसेल लोकांना त्याच्यातनं मजा येत तर ते जाऊ दे. नवीन याच्यामध्ये जर का रील्समधनं मजा येणार असेल, आनंद मिळणार असेल, मगाशी हा म्हटलं तसं विनोदाचा मुख्य उद्देश जर लोकांना आनंद 2 मिनिटं हसवणं हा जर असेल तर ते कुठल्याही फॉर्ममध्ये असू दे. काही कोळी बंद पडत नाही, काही नाही, असं माझं मत आहे. ज्यांनी जी जबाबदारी घेतली आहे, जसं हा म्हणला की आता माजबीज, तर मला काही एवढं माजबीज नाही आहे, काही अजिबातच नाही आहे. काहीच कारण नाही आहे माज करण्याचं. म्हणजे हे कशासाठी. श्रेया मॅडम, ऍक्च्युली बरंच आहे. म्हणजे तो म्हणतो की आपल्याकडे आलेलं काम हे करत राहणे. आता आम्हाला पण बरेच जण विचारतात तुमचं स्ट्रगल खूप आहे भाऊ, तुम्ही गावावरून आले वगैरे वगैरे. मी म्हटलं स्ट्रगल बिगल काही नाही आहे. हे आम्हाला हा रोग लागला होता म्हणून मी आलो. नाही, मला तर मी माझ्या सगळ्या पॉडकास्टमध्ये म्हणलेलो आहे की खोटं सांगतात लोक जे सांगतात की मी खूप स्ट्रगल केला, मी एकत्र एका वडापाव खाऊन जगलो होतो किंवा हे रोज 1 लाख लोक इथे जगतायत तशी. त्यांचा काही स्ट्रगल नाहीये का? म्हणजे ते काय स्वतःसाठी करतायत ना. तुला कोणी बोलवलं होतं का इथे यायला? तेच म्हणलं मी माझ्या पिस्तूल मध्ये ठेवली ना, कन्पेक्टर पिस्तूल ठेवून पाठवलं का? स्ट्रगल मी कालच्या पेक्षा आजचं काम बरं केलं का नाही हा स्ट्रगल. एक्झॅक्टली, या टू सस्टेन, टू बी पर्सिस्टंटली डुईंग दिस, कन्सिस्टंटली डुईंग दिस. आणि मला तेच वाटतं की आजकाल एक डिस्कशन होतं बऱ्याच ठिकाणी, आपण जातो की AI आलंय आणि मग आता काय वगैरे. आय जस्ट फील की आता ते सगळे आपल्याकडचं कित्येक नट पूर्वीपासून AI सारखंच काम करतात. असं काहीच नाही आपल्याकडे खूप आधी आलाय. त्याच्यामुळे मला काही त्याची भीती वगैरे वाटत नाही. का वाटेल? तर आपण आपलं काम उत्तम करत राहायचं. लोक बघतील तोपर्यंत बघतील. आणि अपग्रेड जर होत आहे हे, तर आपण पण बघावं की आपल्याला हे येऊ शकतंय का. यु नो, की मला आवडेल कधीतरी यांच्याबरोबर एखादा स्टँडअप करणं किंवा काय, म्हणून ट्राय. जसं बरोबर ना, नाही आला नाही येतील, नाही जमला, ओके फाईन, नाही जमलं. नाही आला तर नाही आला. आपल्याला जमलं तसं नाही. की नाही आलं तर नाही आलं, पण एक आपण नाही, नुसतं तसं आणि अपग्रेड होता येणार ते नसेल सगळं बघितल्यानंतर मला हे करायचं नाहीये हा पण चॉईस आहे ना. ते झालं तुमच्या सगळ्यांकडे बघून मला हे करायचं नाहीये हा चॉईस मला येतोच ना. एवढं चांगलं करिअर चाललं काय स्टँडअप 3 सेकंदात मी लोकांना आवडायला हवा आहे. हा स्ट्रगल मला नको आहे. प्रेशर, अरे अटॅक येईल मला आता दुसऱ्या दिवशी असा व्हिडिओ टाकायचा आहे, पहिल्या 3 सेकंदामध्ये एक जोक, बापरे मी नाही. पण हॅव्हिंग साईड मला असं वाटतं की तुमच्यासारख्या सेलिब्रिटीजनी करावं स्टँडअप. कारण त्यामुळे काय ना, कॅटेगरी वाढेल, की स्टँडअप बघणारा एक प्रेक्षक वर्ग वाढेल आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. इंटर्न सो मला तेच मी सांगते की हे सगळं एकत्र येऊन करण्याची आधीच जे म्हणाला ना, माज असला पाहिजे मराठी असल्याचं, मला वाटतं असला पाहिजे. कारण 10 करोड लोक आहेत आपली.
मग आता मी फक्त नाही, मला comedy मला माज या शब्दाविषयीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्या शब्द मला त्याचा मुद्दा म्हणून पटलेला नाही असं नाही आहे. मला कुठल्याही गोष्टीचा जी माझी स्वतःच्या पेक्षा जास्त आहे असं जेव्हा वाटायला लागतं की म्हणजे त्याचा मुद्दा फार करेक्ट आहे की असं व्हायला हवं, इथे आपण असं काम करूया की ते लोक येऊन आपल्याकडे पण बघतील. हा मुद्दा करेक्ट आहे. आजकालच्या काळात मला भाषेचं लोक म्हणतात मराठी असल्याचा नुसता गर्व नाही, माज आहे का? बरं वाटतं का? बोलायला. म्हणजे माज हा आपण दुसऱ्यावर करतो. सो तू यू डोंट रिस्पेक्ट देन. नाही माझा सांगायचं उद्देश तुझ्या विषयीचा मुद्दा नाहीये मित्रा, मुद्दा फक्त माज या शब्दावरचा आहे. नाही बाकी पण काही मी सांगतो सर तुम्हाला कॉमेडीचं पर्स्पेक्टिव्ह जर दिलं तर की आपले मराठी बोलणारे जगभरात 10 करोड लोक आहेत. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 2.5 करोड आहे फक्त. ऑस्ट्रेलियात कॉमेडी इंडस्ट्री, स्टँडअप कॉमेडी फक्त इंडस्ट्री जनरेट्स अ रेव्हेन्यू ऑफ क्लोज टू $1 billion एव्हरी इयर. तर म्हणजे तुला आपल्या सांगायचं 1/4 पॉप्युलेशनचा जो देश आहे पण त्यांना तशी अपब्रिंगिंग आहे, आपलं तसं नाहीये. नाही मी म्हणतो की आपण रादर आपण त्याच्यापेक्षा बघितलं पाहिजे की एवढं आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे एवढ्या लोकांमध्ये एवढं येऊन ते तेवढंच करतायत. राईट. सो आपण ज्या ऑपॉर्च्युनिटीवर बसलोय ना ती खूप मोठी आहे. तेच मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय की ही जर इतकी मोठी आहे तर त्याच्यात माज करण्याचं काय कारण? म्हणजे माज असा शब्द माझं ना गर्व असण्याचं काय म्हणा कारण किंवा आहे? हे म्हणा. काहीच कारण नाही. अभिमान. अभिमान असला अभिमान. पाहिजे. आणि जसं अनिश सुरुवातीला म्हणाला तसं की अजूनही खूप स्कोप आहे की आपलं काम हे इतर भाषेतल्या लोकांनी सबटायटलनी बघा. आपण तर मी म्हणतोच नार्कोस आहे. अख्खा बघितला आपण स्पॅनिश हे मध्ये मी With पुन्हा सांगतोय की subtitles. त्याचा जो मुद्दा आहे तो मला कळला म्हणूनच मी त्याला त्यावेळेला थांबवलं पण नाही. honestly की शेवटी- मुद्दा म्हणून जो आहे मराठीतल्या असं खूप कमी गोष्टी आहेत ज्या ग्लोबल लेवलला कन्झ्युम होतात. सो आय थिंक तिथे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि असं नाही की टॅलेंट नाही. Just that ऍब्सोल्युटली घोड्याला गाडी लागत नाही. ज्याच्यासाठी फक्त तुला चांगलं काम पोचवण्याची म्हणजे आता कितीतरी आपल्या वेळी आधीचे नट होते त्यांनी उत्तम काम केलं पण पोचवता नाही आलं. कारण आता तुम्हा मुलांना हे कम्प्लिटली त्याचे मार्ग माहिती आहेत, ते पोचवण्याचे मार्ग माहिती आहेत. इनफॅक्ट बेटर स्पेस मला असं वाटतं. नाही, Yes. पहिले That's तर असं बरोबर बरोबर ना? आहे. हा म्हणतो ते कसं होतं की आता समजा आमच्या यात किडा उत्पन्न झाला, आता अभिनय करायचा, तर अभिनय करायचा अमरावतीपासून चांदूरबाजारपासून तर तुम्हाला मुंबईला यावं लागतं, दुसरं ठिकाण नाही आहे. आता तसं नाही आहे. कुठल्याही गावात बसून आता आज- तुझ्या गावात बसून तू रील बनवू शकतो आणि तू हिट होऊ शकतो, फेमस होऊ शकतो. रिस्पेक्ट एव्हरी मीडियम. हे माझं अगदी वैयक्तिक मत आहे. हे कमी आणि ते जास्त, मी नाटकात काम करतो म्हणजे हे आणि हा सिनेमात काम करतो म्हणजे ते, किंवा हा नो असं असूच शकत नाही. जो माणूस लोकांना त्या क्षणाला हसवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मनापासून, तू म्हणालीस तो शब्द अगदी बरोबर आहे, मला प्रामाणिकपणे काम करता यायला हवं. मी कोणाला घरातल्या 4 लोकांना आपली मतं पटत नाहीत तर बाहेरच्यांना कशी पटतील? त्यामुळे ते होणारच आहे. आणि कलाकार वगैरे तर सॉफ्ट टार्गेट्स असतातच. सो आय गेस ऑन दिस थॉट आज आपण इथेच हा एपिसोड थांबवतोय. तृप्ती मॅडम, अनिश, भरत सर, आनंद सर, श्रेया मॅडम, मंदार सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आज हा एपिसोड म्हणजे आमच्या हा खूपच रंगला. म्हणजे सगळ्यांचे पर्स्पेक्टिव्ह, आज कोणी कुठल्या क्षेत्रात येतं, किंवा आज कॉमेडी थांबणार नाही किंवा हा विषय थांबत नाही, किंवा देर इज नो सिंगल वे ऑफ ॲक्च्युली डुईंग कॉमेडी, हे मे बी आपण आज जाणून घेतलं. तर आज मी क्राफ्टच्या टीमला पण धन्यवाद देते फॉर देअर सपोर्ट. आणि आय गेस कॉमेडियन्स राऊंड टेबल बाय ग्रुव अँड गिग्स आपण आज इथेच थांबू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.